नमस्कार रसिक श्रोते हो, कैलासवासी राव बहादूर अनंत शिवाजी देसाई टोपीवाले यांच्या स्मरणार्थ टोपीवाला ज्ञान मंडळातर्फे हे आपण या ठिकाणी व्याख्यानमाला आयोजित करत असतो। व्याख्यानमालेचे 45वे वर्ष आहे आणि या 45व्या वर्षातलं हे तिसरं पुष्प गुंफण्यासाठी या ठिकाणी श्री विवेक रसाजी उपस्थित झालेले आहे। आपण टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया। मी थोडक्यात जरा त्यांचा परिचय करून देतो। तत्वज्ञान विषयावरती MA आणि पत्रकारितेची पदवी घेतलेल्या विवेक रसाजी यांनी दैनिक तरुण भारतचे मुख्य संपादक म्हणून 15 वर्षे यशस्वीरित्या जबाबदारी सांभाळून 2001 मध्ये निवृत्ती घेतली आणि पूर्णवेळ लोकशिक्षकाचे व्रत घेतले। वृत्तपत्र, TV, आकाशवाणी माध्यमांचा प्रदीर्घ अनुभव असणारे विवेक रसाजी महाराष्ट्रातील प्रख्यात वक्ते आहेत। राष्ट्र त्यांचा ध्यास आणि श्रोता हे त्यांचे परमदैवत आहे। संत साहित्याचे रसाळ निरूपणकार अशी त्यांची ख्याती आहे। श्रीमद भागवत कथा आणि श्रीराम कथाकार म्हणून त्यांची स्वतंत्र विवेचनशैली सर्वज्ञात आहे। विवाहानंतर पत्नीसह त्यांनी आदिवासी भागात राहून कातकरी, ठाकर, वारली या समाजासाठी सेवाकार्य केले आहे। शिक्षण, व्यसनमुक्ती, रोजगार निर्मिती, अंधश्रद्धा निर्मूलन असे कार्य तब्बल 6 वर्षे त्या उभयतांनी कसलाही आर्थिक मोबदल्याविना केले आहे। महाराष्ट्रात आणि राज्याबाहेर त्यांच्या व्याख्यान प्रवचनासाठी सतत प्रवास सुरू असतो। विदेशातही त्यांची अनेक व्याख्याने होत असतात। मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेतील त्यांचे उद्बोधक ऐकणे म्हणजे एक मैफल ऐकण्यासारखेच असतं। सामाजिक विषय, कुटुंबाचे व्यवस्थापन, विवेकांचे प्रश्न आणि व्यवस्थापनशास्त्र यावर त्यांचे मौलिक चिंतन श्रोत्यांना अंतर्मुख करतं। उपेक्षितांचे प्रश्न असोत की सामाजिक न्यायाचा विषय असो, त्याविषयी बोलताना त्यांचे बोलणे दाहक बनते। प्रखरता, निर्भयता आणि राष्ट्रता हे त्यांच्या वक्तृत्वाचे गुण आहेत। पत्रकारिता, अध्यात्म आणि वक्तृत्वासाठी त्यांनी अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत। श्रोतृवर्गाने त्यांना अमृतवक्ता ही उपाधी उत्स्फूर्तपणे बहाल केलेली आहे। पुष्पांजली, राष्ट्रवाद, नित्यनिरूपण आणि 1 लाखावर प्रति वितरित झालेले युवा चेतना स्वामी विवेकानंद ही त्यांची पुस्तकं आजपर्यंत प्रकाशित झालेली आहेत। असे हे वक्ते नागपूरहून आपल्याकडे आज येथे आलेले आहेत। आपण प्रथेप्रमाणे त्यांचं या ठिकाणी स्वागत करणार आहोत। विशेष म्हणजे आपल्या गिरगाव विभागात सुद्धा ते वर्ष 1.5 वर्ष राहायला होते। म्हणजे गिरगाव तसे म्हणे तर आपल्या गिरगावाचा त्यांचा अभ्यास आहेच। तसे आपले वक्ते मी आपल्या प्रथेप्रमाणे आमचे सामंत यांना विनंती करतो की पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्या ठिकाणी आपण ते स्वागत करूया। मी सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या विषयात मांडावं। गेली 45 वर्ष या परिसरामध्ये ज्ञानयज्ञाचं हे अखंड व्रत घेणारी सगळी संयोजक मंडळी आणि या उपक्रमाला गिरगावातला मराठी टक्का कमी होत असतानाही मोठ्या श्रद्धेनं, सातत्यानं समर्थन देत असणारे आपण जाणते श्रोते बंधू भगिनी, खरं तर या व्याख्यानमालेमध्ये आपल्याला कधी ना कधीतरी बोलावलं जावं अशी महाराष्ट्रातल्या प्रत्येक वक्त्याची इच्छा असते। 2 कारणं आहेत त्याची। एक तर सातत्यानं लोकशिक्षण घडवणारी मंडळी आणि सातत्यानं सुरू असलेल्या या लोकशिक्षणाच्या यात्रेत जसा वारकरी माणूस पंढरपूरला आपल्याला आयुष्यात जाता यावं यासाठी तळमळत असतो, त्या निष्ठेने वक्ता सुद्धा या व्याख्यानमालेमध्ये आपल्याला बोलवावं यासाठी वाट पाहत असतो। यावर्षी माझ्यासाठी तो गौरव आहे। आपण 45 वर्षात इतक्या मोठ्या मोठ्या लोकांना ऐकलेलं आहे। याही वर्षीची पहिली 2 व्याख्यानं आणि नंतरची पुढची व्याख्यानं फार मोठ्या आणि मान्यवरांची आहेत। त्या मानाने विदर्भातल्या एका विद्यार्थ्याला आपण बोलवणं हे आपल्या नुसत्या धाडसाचं नाही तर सहनशीलतेचं सुद्धा लक्षण आहे। मी संयोजक आणि आपलं ऋण व्यक्त करतो पहिल्यांदा। खरं तर आजचा हा विषय म्हटलं तर व्याख्यानाचा नाही आहे,
व्याख्यान म्हटल्यानंतर वक्ता एकतर्फी बोलत राहतो, श्रोते ऐकत राहतात आणि सामान्यतः गेला 35 वर्षाचा माझा अनुभव असा आहे की असं व्याख्यान संपलं की जे एक मार्गी होतं आहे की श्रोते त्या विषयाचा फारसा विचार न करता आपल्या दैनंदिन कामामध्ये बुडून जातात. त्या धर्तीचा आजचा विषय पण नाही आणि मांडणी पण नाही. आजचा विषय खरं तर तुमच्या आणि माझ्या सगळ्यांच्याच मनामध्ये रोज अस्वस्थता निर्माण करणारा विषय आहे. तसं पाहायला गेलं तर तास सव्वा तासामध्ये हा विषय आटपणंही कठीण आहे. आटपण्याची आवश्यकता पण नाही. वेळेची मर्यादा म्हणून आज आपण तो संपवू विषय. पण मला खात्री आहे की माझं भाषण संपल्यानंतर आपल्या मनात जे सुरू होईल ते खऱ्या अर्थानं भाषण असेल. त्या भाषणासाठी काही मुद्दे फक्त मी पुरवतो आहे. मुकी होत चाललेली घरं हा विषय मी वाडी वस्तीवर पण मांडला आहे. म्हणजे अगदी छोट्या खेड्यातच नाही, खेड्यापेक्षा लहान वाडी वस्तीमध्ये मांडला आहे. हा विषय मी युरोपीय लोकांच्या समोर युरोपमध्येही मांडला आहे. हा विषय मी मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये पण मांडला आहे आणि तालुक्याच्या पातळीवरही मांडला आहे. आणि सगळीकडे या विषयाला एक वेगळ्या प्रकारानं लोक ग्रहण करण्याच्या मनस्थितीमध्ये आहेत. पण हा विषय जेव्हा पहिल्यांदा श्रोत्यांच्या कानावर पडतो तेव्हा श्रोते काही अंदाज बांधून येतात. एक म्हणजे विभक्त कुटुंब संपली आहेत, छोटी कुटुंब व्हायला लागली आहेत, याला मध्यवर्ती ठेवून हा विषय असेल का, मनात एक श्रोते विचार करतात. दुसरा विचार असतो की नवतंत्रज्ञानामुळं घरामध्ये होत असलेल्या करमणुकीच्या साधनांच्या आक्रमणामुळं घरातली माणसं एकमेकाशी बोलत नाही आहेत, त्यामुळं घरं मुकी होत चालली आहेत, असा एक बिंदू असू शकतो का, असा पण मुद्दा त्या श्रोत्यांच्या मनामध्ये येतो. तिसरी गोष्ट असते की खरोखरच नवी पिढी आणि जुनी पिढी असा संघर्ष जो सगळ्याकडे दिसतोय आपल्याला, त्या संघर्षाला मध्यवर्ती ठेवून हा विषय असणार आहे का. साधारण तुमच्या माझ्यासारखा कुटुंबवत्सल श्रोता असे अंदाज मनाशी बांधून हा विषय ऐकायला येतो, हे योग्यच आहे. अशा अंदाजाचं सुद्धा स्वागत केलं पाहिजे. थोडे सामाजिक कार्यामध्ये सक्रिय असणारे श्रोते आहेत, ते आणखीन एका वेगळ्या पातळीवरती या विषयाचा विचार करतात की दिशाहीन होत चाललेली युवक पिढी, सर्व जीवनावरती नाट्यचित्र क्षेत्रातल्या अगदी वरवरच्या लोकप्रियतेने हुरळून गेलेल्या नटनट्यांचा प्रभाव, तिसऱ्या बाजूनी वाढत चाललेली व्यसनाधीनता, सगळ्यात जगण्याला येत असलेल्या गतीमुळं विश्व पातळीवरती निर्माण झालेले प्रश्न जसं हिंसाचार आहे, स्वैराचार आहे, भ्रष्टाचार आहे, दंभाचार आहे, या सगळ्याच्या अस्वस्थतेचा काही अंदाज समाज क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांच्या मनात असतो आणि असे श्रोते सुद्धा येत असतात. हे सगळं आपल्या जागी बरोबर आहे. हे सगळे प्रश्न या विषयामध्ये येऊ शकतात, आले पाहिजेत. पण मग या विषयाचा सप्ताह करावा लागेल. 7 दिवस ही व्याख्यानमाला चालवावी लागेल एका विषयावर. हे सगळे परिणाम आहेत. घरातलं बोलणं कमी झालंय, एकमेकांशी संवाद कमी झालाय, दूरचित्रवाणी संचाने घराचा ताबा घेतलाय. हे सगळे विषय जे आहेत ते काळजीचे आहेत, महत्वाचे आहेत, पण घरं मुकी होत चालल्याचा तो परिणाम आहे. टीव्ही मुळे घर कधी मुकं होत नसतं. घरामध्ये नवीन तंत्रज्ञान आलं म्हणून घरमुखी झाली असं कधी होत नसतं. नाटक सिनेमातल्या नटनट्यांचा प्रभाव वाढला म्हणून घरमुखी झाली असं कधी होत नसतं. व्यसनाधीनता वाढते आहे त्याचं कारण घरमुखी झाली असं नाही. हे सगळे परिणाम आहेत. त्याचं खरं कारण जे आहे, घर या कल्पनेविषयीचं समाजातलं गंभीरपणे होणारं चिंतन संपून गेलंय. आणि म्हणून हे सगळे परिणाम मी लक्षात घेतोय, त्यांचा आदर करतोय, त्यांचा सन्मान करतोय. अशी विषयाची आखणी आपल्या मनामध्ये आपण करून आला असाल तर तिचं स्वागत करतो आहे. पण आता मी थोडंसं तुम्हाला घेऊन जातोय की हे सगळं कशामुळे निर्माण झालं. त्याचं कारण आहे तुमचं माझं घर.
म्हणजे जगाच्या पाठीवरती वाढलेला हिंसाचार सुद्धा तुमच्या माझ्या घरातून सुरू होतोय, भ्रष्टाचार तुमच्या माझ्या घरातून सुरू होतोय. आणि याचं कारण आहे घर नावाच्या संकल्पनेचा नेमका आवाका काय आहे, ह्याची व्याख्या काय आहे, घर कशासाठी असतं याचा सगळ्या जगभर पडत चाललेला विसर आणि विशेषतः भारतीयांमध्ये या विषयाची होत असलेली उपेक्षा आहे. आतापर्यंत अनेक आक्रमणं भारतीय संस्कृतीवरती आली, आपल्याला ती सगळी माहिती आहे. आणि ही सगळी आक्रमणं समर्थपणाने भारत परतवून लावू शकला याचं एक कारण जे सांगितलं जातं ते हे सांगितलं जातं की भारताची कुटुंब व्यवस्था फार भक्कम आहे आणि त्यामुळं भारतावरती येणारी कितीतरी विशेष करून सांस्कृतिक आक्रमणं भारत लीलया परतवू शकला. हा इतिहास झाला. आज तुमची माझी कुटुंब या उपाधीसाठी सुद्धा पूर्णतः पात्र नाहीये. तुमची माझी घरं खऱ्या अर्थाने घरं नाहीयेत. हे सगळं नीट कळायचं असेल तर काही प्रश्नांची आपल्याला उत्तरं शोधावी लागते. त्यातला पहिला प्रश्न मी मला विचारतो आहे, माझं लग्न झालेल्या दिवसापासून अजून त्याचं नीट उत्तर माझ्या हाती लागलेलं नाही. माझी अपेक्षा अशी आहे की आपणही आपल्या मनाला हा प्रश्न विचारावा. प्रश्न माझ्या मनाला असा पडतो आहे की मी लग्न का केलं. मला लग्न केल्याचा आत्ता पश्चाताप होत नाहीये. आमच्या नवरा बायकोंचं जगणं समजुतीने चाललेलं आहे, सुखाने प्रपंच चाललाय. पण मुळात प्रश्न आहे की मी लग्न केलं नसतं तर काय झालं असतं. थोडंसं धैर्य एकवटलं तर हा प्रश्न आपण स्वतःलाही विचारू शकाल. इथे उपस्थित असलेल्या कोणाचंही लग्न झालं नसतं, स्त्री असो व पुरुष असो, तर जगाचं काय नुकसान झालं असतं. एक. दुसरा प्रश्न, जेव्हा मी लग्नाला तयार झालो आणि तिच्या घरी माझी बायको लग्नाला तयार झाली तेव्हा आम्हाला वडीलधाऱ्यांनी काही गोष्टी समजावून सांगितल्या, तुम्हालाही सांगितल्या की आता लग्न झाल्यानंतर कसं वागावं लागेल, काही जबाबदारी वाढेल, तर 4 पैसे मिळवण्याची अक्कल आपल्याकडे असेल तर तशा पद्धतीने पैसे मिळवायला सुरुवात झाली पाहिजे. हळूहळू स्वतःचं एक घर असलं पाहिजे असा विचार केला पाहिजे, त्यासाठीही पैसे लागणार आहेत. एकूणात काय की तुझ्यावरती आता जबाबदारी वाढते आहे. बायकोलाही हीच वाक्य सांगितली गेली, मलाही हीच वाक्य सांगितली गेली आणि आता जबाबदारीचं भान ठेवून तुला वागावं लागेल. 2 गोष्टी घरी दोघांच्याही घरी सांगितल्या गेल्या आणि लक्षात असं आलं की अरे लग्न होणं म्हणजे एक जबाबदारी वाढवून घेणं आहे. पण पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही आणि दुसऱ्या प्रश्नाचं उत्तरादाखल असलेलं मार्गदर्शन अगदीच उथळ आहे हे मला आता 50 वर्षानंतर लक्षात आलेलं आहे. माझ्या वडीलधाऱ्यांनी किंवा माझ्या बायकोच्या वडीलधाऱ्यांनी यातला मी जो आहे ना तो ज्ञानेश्वर महाराजांचा मी आहे, त्याच्यामध्ये तुम्ही सगळे पण समावता आहात. आपल्याला हे वाक्य कधीच सांगितलं नाही की तुला आता पती पत्नींनी एकत्र बसून माझं प्रापंचिक जीवन कसं असलं पाहिजे याचा विचार केला पाहिजे. कोणाला सांगितलेलं नाही. म्हणजे लग्न झाल्यानंतर मधुचंद्राला कुठं जायचं याच्यावर चर्चा झाली, लग्नामध्ये आहेर घ्यायचा का नाही घ्यायचा याची चर्चा झाली, हुंडा असावा की नसावा याची चर्चा झाली. हुंडा नको म्हणत म्हणत माझ्या घरच्यांनी माझ्या बायकोच्या घरच्यांच्या कानावर घातलं की तुम्ही हौसेने सगळं करालच, याच्यावर आमचा विश्वास आहे. काय घडत गेलं बघा. पण आम्हाला दोघांनाही बसवून असं सांगितलं नाही की तुझं कुटुंब जेव्हा तू उभं करतो आहेस तेव्हा या कुटुंबाच्या वाटचालीची दिशा काय आहे. बाजूला ठेवू, वर्तमानातल्या भाषेत मी बोलतो आहे. कोणती एक संस्था जेव्हा उभी राहते तेव्हा ती पहिल्यांदा एक घटना घेऊन उभी राहते, एक संविधान घेऊन उभी राहते. या संविधानानुसार आमचं काम चालणार आहे. त्याच्यामध्ये बदल होऊ शकतो, त्याच्यामध्ये काही दुरुस्त्या होऊ शकतात, त्याच्यात नवीन कलम घातली जाऊ शकतात, कालबाह्य झालेली कलम काढून टाकली जाऊ शकतात. एक संस्था जी सांस्कृतिक सामाजिक क्षेत्रात काम करते आहे तिला एक संविधान आहे. एक शिक्षण संस्था आहे तिला एक संविधान आहे.
एक उद्योग समूह आहे तरी त्याचं एक संविधान आहे आणि त्या उद्योगाच्या प्रधान कार्यालयाच्या बाहेर हे संविधान लिहिलेलं असतं. त्याचे आपल्या परिचयाचे शब्द सांगतो की आमचं विजन काय आहे, आमचा क्वालिटीचा आग्रह कसा असणार आहे आणि आम्ही कोणत्या इंडस्ट्रियल व्हॅल्यूजसाठी उभे आहोत, हे त्याचं संविधान आहे. मी आज प्रश्न विचारतोय पश्चात्तापानंतर, माझ्या कुटुंबाचं संविधान काय आहे, माझ्या कुटुंबाची घटना काय आहे, मी लग्न का केलं ह्याचं उत्तर त्यात आहे आणि लग्न केल्यानंतर मला नेमकं काय करायला पाहिजे होतं याचं पण उत्तर त्यात आहे. पण दुःख असं आहे की तुमच्या आणि माझ्या परिवाराचं संविधानच नाही. एक देश संविधानाशिवाय चालत नाही, लिखित वा अलिखित. एक छोटा मोठा व्यवसाय संविधानाशिवाय उभा राहू शकत नाही. तुमचं आणि माझं कुटुंब बिना संविधान कसं काय उभं राहू शकतं. त्यामुळं कसल्याही संविधानाचा आधार नसलेलं तुमचं आणि माझं वैवाहिक जीवन कायदेशीररित्या अस्तित्वात आहे, पण हेतूच्या अंगानं पाहिलं तर ते अस्तित्वात नाही. कारण आपण लग्न का केलं हे आपल्याला माहित नाही, आपल्याला मुलं बाळं का असली पाहिजेत हे आपल्याला माहिती नाही, वंशाचा दिवा पेटता राहायला पाहिजे, जणू काही आपल्या वंशाचा दिवा विझला तर जगभर सूर्योदय होणं बंद होईल आणि सगळीकडे अंधारच अंधार पसरेल, अशा गैरसमजातून आपण सगळेजण विवाहाला उत्सुक असतो, उभे राहतो, विवाह करतो, पण कधी या गोष्टीचा विचार करत नाही मी लग्न का केलं, माझ्या कुटुंबाचं संविधान काय. आणि याचा उलटा विचार करत गेलो. पत्रकार आहे त्यामुळे एखादा प्रसंग दिसला की त्याच्या पाठीमागची कारण मीमांसा पाहणं हे पत्रकाराला फार महत्वाचं वाटत असतं. आणि तसा विचार करताना माझ्या असं लक्षात आलं की तुमची आणि माझी कुटुंब आज मुकी झाली आहेत, घरं मुकी झाली आहेत. याचा अर्थ एकत्र कुटुंब पद्धती संपली वगैरे सगळं 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 आहेच, पण त्याही पेक्षा घर कशासाठी हेच विसरल्यामुळं तुमची आणि माझी कुटुंब मुकी व्हायला लागलेली आहेत. आता मुकी होत चाललेली घरं असं सुद्धा का म्हणायचं, तर एकदम लोकांना राग येऊ नये, मुकी झालेत असं जाहीर करून. म्हणून थोडी सहानुभूती घेत घेत मी म्हणतोय, मला म्हणायचं आहे असंच की मुकी झाली आहे, वंश परंपरेनं मुकी झालेली आहे, ठार मुकी झालेली आहे. पण बरं वाटायचं असेल, थोड्या वेळ तुम्ही माझं ऐकून घ्यायचं असेल तर जरा एकमेकाने एकमेकाला अंजारलं गोंजारलं पाहिजे, म्हणून एक खोटं वाक्य म्हणून टाकलं, मुकी होत चाललेली. अर्थ असा आहे मुकी झालेली. काय आहे घर? या भारतीय संस्कृतीची ताकद जर कुटुंब आहे तर ते कुटुंब म्हणजे काय, भिंती, आतल्या वस्तू, माणसं, त्यांचं एकमेकावरचं प्रेम आणि मग संस्कारी माणूस असणं, याची जी अगदी बटबटीत लक्षणं आहेत ती लक्षणं घेऊन जगणं. म्हणजे काय, उपवासाच्या दिवशी उपवास करतो, कपाळाला टिळा वगैरे आहे, 4 लोकात बरं दिसावं इतपत एखादा गुरु पण केलेला आहे, कुठल्या तरी कुळदैवताविषयीची ओढ असते, तिथे वर्षातून 2 वर्षातून 5 वर्षातून जमेल तेव्हा जातो. संस्कारी माणूस आहे, 4-2 पोथ्या वाचतो, 10-12 स्तोत्र पाठ आहेत, धार्मिक आहे, संस्कारी आहे. मला असं वाटतं की या सगळ्याची पुनर्मांडणी करण्याची वेळ आलेली आहे. धार्मिकता आणि धर्म नावाचा संस्कार एखाद्या अलंकारासारखा ज्याला शोभतो त्याला माणूस म्हणतात, आणि घर माणूस निर्माण करणारं विश्वविद्यालय आहे. आई बाबा या विद्यालयाचे, विश्वविद्यालयाचे कुलगुरू आहेत, आजी आजोबा कुलपती आहेत, काका काकू मामा मामी आणि शेजारी पाजारी व्हिजिटिंग फॅकल्टीज आहेत. पण भारतीय समाजामध्ये सशक्त प्रणाली विकसित झाली कुटुंब म्हणून, घर म्हणून. तिचा मूळ हेतू आहे माणूस निर्माण करणारं केंद्र उभं करायचं. आता माझ्या मनात पुन्हा प्रश्न येतो की काय मी माझ्या घरात माणूस निर्माण करणारी प्रणाली विकसित केली आहे का? संविधान आहे, कळलं, माणूस निर्माण करायचं. ते संविधान आचरणात आणण्यासाठी माझ्या कुटुंबाचा दिनक्रम काय आहे?
एक हेतू लक्षात आहे का? माझ्या लक्षात असं आलं की मुळीच नाहीये. एकाही विवाह सोहळ्याच्या आधी त्या वधूवरांना एकत्र बसवून घरातली वडीलधारी माणसं हे नीट समजावून सांगत नाहीत की एका विश्वविद्यालयाच्या कुलगुरूपदी तुमची नेमणूक आम्ही करतो आहोत, तुमच्यावरती विवाहाची जबाबदारी यासाठी देतो आहोत की तुमच्या हातून जगाला हवा असणारा आदर्श माणूस तयार झाला पाहिजे. तुमचं कुटुंब मनुष्य निर्माण करणारं केंद्र आहे. मला तर सांगितलं नव्हतं कोणी. मला खात्री आहे की आपल्यालाही कोणी सांगितलं नसेल. कारण का आपल्याला जे सांगू शकतात त्यांना त्यांच्या लग्नाच्या वेळी सांगितलं नव्हतं. 25-30 वर्षापूर्वी तर ह्याच्यापेक्षा वाईट अवस्था होती कुटुंबांची, लग्नाची विशेषतः, की मुलाचा पाय इकडे तिकडे पडण्याआधी लग्न लावून टाकलेलं बरं, म्हणजे तो मार्गी लागेल. इतकी पशु पातळीवरची जाणीव ज्या समाजात विवाहासारख्या सर्वात गंभीर संस्काराविषयी आहे, तो समाज सद्विचारी, किमान पक्षी विचारी, किमान पक्षी सरळ मार्गी आहे असं म्हणायचं धाडस आपण करू शकू का? इंग्रजीमध्ये एक वाक्य, लेट अस कीप द रेकॉर्ड स्ट्रेट. एकदा हा सगळा पट उलगडून पाहिला की आपल्या लक्षात येतं की गल्लोगल्ली मंदिरं आहेत, गल्लोगल्ली संस्कार वर्ग आहेत, रोज 10 संस्कार करणारी पुस्तकं प्रकाशित होत आहेत. माणूस अधिक पतित होत चाललेला आहे. त्यातून निर्माण झालेल्या समस्या आहे भ्रष्टाचार, हिंसाचार, दंभाचार, स्वैराचार, घरामध्ये एकमेकांशी न बोलणं, एकमेकांचं न पटणं. आणि मग याच्यावर मलमपट्ट्या करण्यासाठी कुटुंब मेळावे आपण भरवायला लागलो. म्हणजे एक चूक केली ती दुरुस्त करण्यासाठी औषधोपचार करायची तयारी नाही आहे, नवा भुलभुलैया निर्माण करण्यासाठी आपण आता वेगवेगळ्या कुटुंबांचे, परिवारांची मेळावे व्हायला लागले. काय घडतं त्यातून हे जे मेळाव्यात सहभागी होतात त्यांना माहिती आहे. 2-3 वर्षी त्या मेळाव्याला जाण्याची इच्छाच आपल्याला होत नाही. कारण का तिथे चमकोगिरी जशी सार्वजनिक जीवनात आहे तशी राहते. मी विचार करायला गेल्यानंतर लक्षात असं आलं की का माणसं तंत्रज्ञानाच्या आहारी गेली, का मुलं घरामध्ये मोबाईल हातात घेऊन तासनतास बसतात, आईशी, वडिलांशी, भावाशी, बहिणीशी बोलायला उत्सुक नाहीयेत. का बरं असं होतंय की समाजामध्ये इतका अस्वस्थतेचा भाव निर्माण झालाय आणि याची कारणं बाहेर शोधत राहतो. कधी राजकारण्यांना दोष देतो, कधी शिक्षण व्यवस्थेला दोष देतो. मेकॉलेनी देश सोडून 100 वर्ष झाली तरी ठिकरा फोडायची वेळ आली की मेकॉलेचं डोकं आपल्याला भेटतं. आणि हे सगळं कशामुळं? त्या मेकॉलेनी चुकीचं शिक्षण दिलं. 100 वर्ष झाली, मेकॉलेच्या कुटुंबातले लोक मेकॉलेला विसरले, पण आपण त्याचे वारसदार असल्यासारखं त्याचं रोज आठवण करून आचमन नाही केलं तर आपल्याला आपण सांस्कृतिक कार्य केलंय असं वाटतच नाही. कृपा करून मेकॉले विसरून जा. कृपा करून राजकारणी लोकांच्या चुका विसरून जा. कृपा करून शिक्षणाच्या नावाखाली चाललेला बाजार विसरून जा. कारण का इथं सगळं जाणारं जे मूळ घटक आहे तो तुमची माझी कुटुंब तयार करतात. जो माणसासारखा दिसतो आहे, माणूस नाही. तो माणसासारखा बोलतो आहे, माणसासारखे हात आहेत, माणसासारखे पाय आहेत, माणसासारखी अभिव्यक्ती केल्याचा आव आणतो आहे, पण तो कोणत्याही पातळीवर माणूस नाही. का नाही? कारण का त्याला माणूस म्हणून घडवण्याची जबाबदारी कुटुंब घेणं कित्येक शतकं झाली विसरून गेलेली आहेत. सवयीनं आपण घरात राहतो आहोत असं म्हणतो आहोत. ना आपलं घर आहे ना आपलं कुटुंब आहे. आता आपल्याला ते दुरुस्त करायचं असेल तर हे मुख्य संविधान डोळ्यासमोर ठेवावं लागेल की मी लग्न का केलं तर मला माझ्या पिढीपेक्षा अधिक विकसित मनुष्याची जाती निर्माण करण्याचा एक समाज मान्य अवसर प्राप्त झाला पाहिजे. मी लग्न का केलं? माझी शारीरिक क्षमता सिद्ध करण्यासाठी नाही, माझ्या पत्नीच्या प्रसव क्षमतेवरती शिक्कामोर्तब व्हावं म्हणून नाही, माझ्या कुळाला वारस मिळावा म्हणून नाही. कोणती कुळ आहे तो? काय आहे माझं? असं काय साम्राज्य आहे? 10 गावाची जहागीर आहे? माझ्या घराचा वारस निर्माण झाला काय आणि न झाला काय, काय फरक पडतो? पण माझ्यावरती
ईश्वराने दिलेली दायित्वाची गोष्ट ही आहे की मला माझ्यापेक्षा एक चांगला माणूस या समाजामध्ये पाठवायचा. मी नाही झालो चांगला माणूस, कारण का माझ्या पहिल्या पिढीला माणूस घडवायचा असतो ह्याची जाणीवच नव्हती. ठिकरा कुठे फोडायचा? 1500 वर्ष परकीयांच्या गुलामगिरीत होतो. अच्छा, म्हणजे ठिकरा फोडायची वेळ आली की गुलामगिरी. आणि भारतीय संस्कृती विजयी का ठरली? तर कुटुंब व्यवस्था. म्हणजे श्रेय घ्यायला मान पुढे, अपश्रेय घ्यायची तयारी नाही. या दांभिकपणातून जेवढा लवकर भारतीय समाज बाहेर येईल त्याच्यावरती नियतीने सोपवलेलं दायित्व तो निर्वहित करू शकेल. दायित्व काय आहे? माणूस निर्माण करायचा. माणूस निर्माण करायचा हा जो सगळा व्याप आहे त्याला माणूस निर्माण करणारं विश्वविद्यालय म्हणूया आपण. त्याचा मी कुलगुरू आहे. मला हे कोणी सांगितलं का कधी की आता तू जर बाप होणार असेल तर तुझ्यामध्ये कोणती गुणवत्ता पाहिजे? शारीरिक क्षमतेने मातृत्व आणि पितृत्व जनावरातल्या नर मादीला सुद्धा मिळतं. मी जर स्वतःला दावा करतोय की माणूस आहे, तर माणूस निर्माण करण्यासाठी ज्याला मी जन्माला घालतो आहे ते घालत असताना माझ्यामध्ये कोणकोणती गुणवत्ता हवी आहे? आई होण्यासाठी माझ्या बायकोत कोणती गुणवत्ता हवी आहे? बघा, शी इज फर्टाईल, आय एम फिजिकली फिट. नाही होणार. मग मी नर आहे, ती मादी आहे. मी जर आई आणि बाप होणार असो तर दुसरी जाणीव मी स्वतःला करून दिली पाहिजे की मी जगातल्या सर्वोच्च पदावर स्वतःची नेमणूक करून घेतोय. सर्वोच्च. एका भाजीवाल्याच्या ठेल्यावर जर एखादा पोऱ्या नेमायचा असेल तर तो भाजीवाला त्याला विचारतो, शिकला किती? किमान 7वी 8वी तरी. जेव्हा खुले पैसे द्यायचे आहेत, मोजून घ्यायचे आहेत, परत द्यायचे आहेत, काटा नीट करायचा आहे, तर त्याला किमान शिक्षण पाहिजे. दुसरा प्रश्न विचारतो, पहले कहीं काम किया था क्या? तर तो म्हणतो, हाँ इस ठेले पे किया था, उस ठेले पे किया था. हे काम हलकं नाहीये. कामाची जबाबदारी कमी आहे. पण इतक्या कमी जबाबदारीच्या जागेवरही माणूस नेमताना आम्ही 2 प्रश्न विचारतो. अनुभव आहे का? शिक्षण झालंय का? आई आणि बाबा या परमोच्च पदावरती स्वतःची नेमणूक करून घेत असताना आपण आपल्या स्वतःला आणि आपल्या कुटुंबातल्या वडीलधाऱ्याने आपल्याला प्रश्न विचारला का की तुझी लायकी आहे का आई आणि बाप होण्याची? हे थोडे कठोर वाटणारे प्रश्न आहेत, पण या प्रश्नाला जितके सामोरं जाऊ तितकी आपली कुटुंब बोलकी व्हायला लागतील, संवादी व्हायला लागतील, संस्कारी व्हायला लागतील, सार्थक व्हायला लागतील. बाकी सगळी सजावट एखाद्या नाटकातल्या घराची असावी तशी आहे. दिवसेंदिवस ती अधिक देखणी पण होते आहे, अधिक महागडी पण होते आहे. दर 4 वर्षांनी आपण रंगही बदलतो. स्वतःच्या आयुष्यात दर तासाला बदलतो, पण घराचे रंग तरी 4 वर्षांनी बदलतो. एवढ्यानी घर नाही होत. आम्ही चतुराईने काय केलंय, आमच्या पशुत्वाच्या खुणा असलेल्या शारीरिक भुका भागवण्यासाठी समाजाची मान्यता मिळवण्यापुरता विवाहाचा विचार करतो. बाकी तर भोगायचंच आहे. असं जर नसतं माझ्या भावा बहिणीनं, तर स्वागतासाठी बसलेल्या नवरा बायकोला विचारल्या जाणाऱ्या प्रश्नातले निम्म्याहून अधिक प्रश्न, अजून मेहंदी तशीच आहे, हळद तशीच आहे, कंकण तसंच आहे नवऱ्याच्या आणि नवरीच्या हातात, अजून मुंडळ्या तशाच आहेत, अजून लग्नाचा नवथरपणा तसाच आहे, अजून सकाळी ज्या यज्ञाला साक्षी ठेवलं त्या यज्ञाची धग तशीच आहे. पण 50% प्रश्न मधुचंद्राला कुठे जाणार असे असतात. संपूर्ण लग्नाचा केंद्रबिंदू एकमेकाचं शरीर ओरबडून खाणं एवढाच आहे का? आणि असं खाण्यासाठी कुठल्या तरी एखाद्या पर्यटन स्थळी जाणं आवश्यक आहे का? मग आपल्यापेक्षा पशु जास्त व्यावहारिक आहे, जनावरं जास्त शहाणी आहेत असं म्हणावं लागेल. इतका खर्च करून आपल्याला जे काही मिळवायचं आहे ते एवढंच मिळवायचं आहे, मधुचंद्र. आणि लग्नातला मध्यवर्ती विषय मधुचंद्र असेल तर विवाह संस्काराला संस्कार म्हणता येईल का? खूप अस्वस्थ करणारे प्रश्न आहे. आणि म्हणून मी म्हटलं की मनात जे आपल्या छाप येत आहेत या विषयाला धरून ते सगळे खरे आहेत, पण ते परिणाम आहेत. कारण हे आहे
की मी लग्न करतो आहे ते विश्वविद्यालयाच्या कुलगुरुपदी माझी नेमणूक होण्यासाठी, एक, आणि मी आई किंवा बाप होतोय त्याची गुणवत्ता काय? आपल्याला काय वाटतं? आई होण्यासाठी दिवस जायला पाहिजेत? हो, वाटतं. आपल्याला काय वाटतं? 9 महिने 9 दिवस सगळे डोहाळे पुरवून घेऊन उत्तम सुतिका ग्रहात प्रसूत झाली की कुठलीही स्त्री आई होते, असंच जर वाटत असेल तर खूप वाव आहे सुधारायला. आई होण्यासाठी बाई असण्याची गरज नाही. आई होण्यासाठी दिवस जाण्याची गरज नाही. आई होण्यासाठी प्रसूत होण्याची गरज नाही. आई होण्यासाठी एका मनक्रांतीची गरज आहे. असं जर नसतं तर एका 18 वर्षाच्या मुलाला गेली 750 वर्ष आपण माऊली म्हणालो नसतो. ज्ञानेश्वर महाराज स्त्री नव्हते, त्यांना कधी दिवस गेले नाहीत, ते कधी प्रसूत झाल्याची नोंद नाही, तरी सगळं जगत, निदान मराठी जगत, त्यांना माऊली का म्हणतं? आई होण्यासाठी एका मानसिक क्रांतीची गरज आहे. आणि ती मानसिक क्रांती, माझा मुलगा गुणवत्ता यादीत यावा, दूरचित्रवाहिनीवरती वेगवेगळ्या वाहिन्यांवर सुरू असलेल्या अतिशय सामान्य दर्जाच्या गायन स्पर्धेमध्ये त्याला पहिलं, दुसरं, तिसरं किमान उत्तेजनार्थ बक्षीस तरी मिळावं, किंवा ज्याला रियालिटी शो म्हणतात त्या चिखलामध्ये आपल्याही घरातल्या मुलं मुलींनी फिरावं. पुढची आणखीन गोष्ट की त्याने खूप चांगली नोकरी मिळवावी, विद्यापीठाच्याच आवारात झालेल्या मुलाखतीत त्याची निवड व्हावी, त्यांनी परदेशी जावं, शक्य झालं तर भारतीय मुलीशी, नसेल तर परदेशी मुलीशी का होईना लग्न करावं, पण तिच्या बाळांपणाला मात्र फुकटची दाई म्हणून मला बोलवून घ्यावं, माझ्या आईपणाचं सार्थक झालं. 99% मध्यमवर्गीय मराठी आईबापांची इतकी बेताची स्वप्न आहेत. अशी बेताची स्वप्न बघणारा समाज कोणती सांस्कृतिक क्रांती घडवेल, कोणतं राष्ट्रीय परिवर्तन घडवेल आणि कोणता मनुष्य निर्माण करेल? घरं मुकी व्हायला लागलेली आहेत कारण घराचं संविधान नाही, एक. आणि आई बाबा होण्यासाठी केवळ शारीरिक क्षमता उपयोगाची नाही, तर मानसिक परिवर्तनाची तयारी केली पाहिजे, तरच आई बाबा होता येतं, हे माहिती नाही. आता प्रश्न असा आहे की जेव्हा भारतीय कुटुंब व्यवस्था सुदृढ होती असं आपण म्हणतो, तेव्हा मनुष्य निर्मितीसाठी कोणती प्रक्रिया, प्रणाली, सगळं आता आपण सिस्टीम ओरिएंटेशनवर आहोत की नाही, तर प्रणाली द्यावीच लागेल. तर अशी प्रणाली कुठली? विचार करू. मी त्यातले काही मुद्दे देतो आहे आणि मी पुन्हा एकदा माझं पहिलं वाक्य उच्चारतो आहे की माझं भाषण संपल्यानंतर तुमच्या मनात सुरू होणारं जे भाषण आहे ते खरं भाषण असेल आणि ज्यांच्यासाठी हा विषय मला मांडायचा आहे त्यांचे प्रतिनिधी म्हणून मी तुमच्याशी बोलतो आहे. कारण का ज्यांच्यासाठी हा विषय आहे त्यांना वेळच नाही, त्यांना आवड नाही आणि त्यांना असं वाटतं की भलं मोठं पैशाचं पाकिट महिन्याच्या शेवटी आणून दिलं की माझं कर्तव्य संपलेलं आहे. त्या घरातल्या आपल्या मुलाला, सुनेला, मुलीला आणि जावयाला तुम्ही हे जेव्हा उद्या सांगाल तेव्हा या भाषणाचा दुसरा टप्पा होईल आणि त्या मुलांच्या डोळ्यात जेव्हा पाणी येईल तेव्हा या भाषणाचा समारोप झालेला असेल. पण केवळ पाणी आणायचं आहे, ते रडण्यासाठी नाही. त्यासाठी मराठी मालिका खूप आहेत. स्वतःच्या पैशाने निर्बुद्धपणे रडणं आणि गुदगुले केल्यावरही हसू येणार नाही इतक्या बकवास विनोदावरती हसणं, है ना. मग कोणी हवा जाऊ द्या म्हणेल, कोणी येऊ द्या म्हणेल, काही होऊ शकेल. हे तुम्ही सगळ्यात जास्त प्रेक्षक आहेत म्हणे एका मालिकेला, जाता जाता विषय निघाला तर सांगतो. एकावर एक फुकट मिळालं तर जरा माणसानं बरं वाटतं, त्यामुळे हे मी फुकट देतोय, आपल्याला काळजी करू नका. माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका आहे. आमच्या विदर्भातली, नागपुरातली एकही शिकलेली बाई असं मराठी बोलत नाही. ती गिरगावातल्या मराठी माणसापेक्षा चांगलं मराठी बोलते, पुण्यातल्या माणसापेक्षा चांगलं मराठी बोलते. आणि पुणे आणि गिरगाव चुलत भावंडच आहेत, त्यामुळं वेगळा वेगळा उल्लेख करायला नको. जगातलं सगळं जे काही आहे आम्हाला माहितीच आहे. हे दोन इथली खासियत आहेत. मी राहिलोय 1.5 वर्ष इथे.
त्यामुळं मला माहिती आहे. पण आम्ही ते तसंच्या तसं निरर्थक बघत राहतो, सोडून देऊ. त्यात सगळे ते गुंतलेले आहे. डोळ्यात पाणी आणण्यासाठी नाही, पाणी केलेल्या पापाचं सगळं जे मालिन्य आहे ते धुण्यासाठी आवश्यक आहे. तुम्ही सगळे सुज्ञ आहात. ही वास्तविकता आहे की हजारो आक्रमणं इथल्या राज्यकर्त्यांनी म्हणजे जुन्या राजे रजवाड्यांनी परतवली. हे थोडं सत्य आहे. ती राजकीय आक्रमणं होती, ती सामरिक गोष्ट होती. सांस्कृतिक आक्रमणं परतून लावली तुमच्या माझ्या आधीच्या पिढीतल्या, आधीच्या पिढीतल्या. कशाच्या जोरावर? कुटुंबाच्या जोरावर, घराच्या जोरावर. आणि हे घर खरोखर माणूस निर्माण करणारच विश्वविद्यालय होतं. हळूहळू विसरलो आणि आपल्याला असं वाटलं की माणसाचं शरीर मिळालेला प्रत्येक जीव माणूस आहे. नसतो. याची 3 उदाहरणं पहिल्यांदा सांगतो. आमच्या खानदेशामध्ये एकदाही शाळेत न गेलेल्या आणि म्हणून खऱ्या अर्थाने शहाण्या असलेल्या बहिणाबाई चौधरींनी एक प्रश्न विचारलाय त्यांच्या कवितेत. तो प्रश्न थेट हृदयाला जाऊन भिडणार आहे. त्या असं म्हणाल्या, माणसा माणसा कधी वशील रे माणूस. सोपा प्रश्न आहे. माणसासारखे सगळे दिसत आहेत पण माणूस कोणी नाही. मग लोकांना वाटलं की लौकिक शिक्षण दिलं, फॉर्मल एज्युकेशन, की माणूस माणूस होईल. नाही झाला. आमच्या बहिणाबाई चौधरी एका छापखान्यात गेल्या. कोऱ्या कागदाचा ढीग होता, त्यातला एक कागद छापखानावाला उचलायचा, मशीनमध्ये टाकायचा, धपकन आवाज यायचा, दुसऱ्या बाजूला छापून कागद बाहेर यायचा. त्या उलट्या अक्षरांची आणि कागदाची भेट किती वेळाची होती? 1 निमिष एवढंच. बहिणाबाई चौधरी असं म्हणाल्या, कागदापरीस कागद छापीसनी शाना झाला. कागदासारखा कागद अक्षराच्या जवळ गेला, छापला गेला आणि शहाणा झाला. अशी छापलेली हजारो पानं वाचून माणूस येडजानाच राहिलेला आहे, तो अजून शहाणा झालेला नाही. बघा काय बोलते. आणि फार भाग्यवान आहोत आपण की बहिणाबाई कुठल्याही शाळेत गेल्या नाहीत. त्या जर शाळेत गेल्या असत्या तर ह्या काव्य संपदेचं वाटोळं झालं असतं. हळूहळू एकदा ह्या निर्णयावर आपल्याला यायचं आहे की शाळेत जावं की न जावं. मग पैकीच्या पैकी मार्क, मग परदेशात जाणं. ही सगळी आहे ना फार किरकोळ स्वप्न आहे. माणूस निर्माण करणं श्रेष्ठ स्वप्न आहे. नोबेल पारितोषिक विजेते कवी ठाकूर रवींद्रनाथ यांनी एक सुंदर विचार सांगितला. ते म्हणे की माणसाच्या पोटी मूल जन्माला येतं ते माणसाला संतती मिळावी म्हणून नाही, निदान पुढची पिढी तरी खऱ्या अर्थाने शहाणा माणूस असेल याच्यावर अजून ईश्वराचा विश्वास आहे म्हणून पुढची पिढी जन्माला येते. बघा फार मूलभूत आहे. आणि तिसरी गोष्ट जी आहे, स्वामी विवेकानंद असं म्हणाले की आईच्या गर्भात एक जीव माणसाचं शरीर घेऊन जन्माला येतो, पण कुटुंब नावाच्या यंत्रणेतून त्याला हळूहळू माणूस बनवलं जातं. आज स्पर्धा काय दिसते? देव बनण्याची. माझी आपल्याला करबद्ध प्रार्थना आहे, पुष्कळ देव झाले. आता देवाचं अजीर्ण झालं आपल्याला. खूप संत झाले, पुष्कळ झाले. आता 100 वर्ष नव्या संतांची गरज नाही, 1000 वर्ष नव्या देवांची गरज नाही. पण तातडी आहे सच्चा माणूस निर्माण करण्याची. आणि माणूस परिपूर्ण रीतीने सच्चा झाला की त्याला देव म्हणायचा असं वेद आणि उपनिषद सांगतात. देव ना आकाशातून टपकतो, ना जमिनीतून उगवतो, ना कुठल्या पोथीतून डोकावतो. माणसाचा परिपूर्ण माणूस झाला की तो देव आहे. राम असे परिपूर्ण होते, त्यांना देवत्वाची पदवी दिली आपण. पुढे आपण अधिक लबाड झालो आणि त्यांची मंदिरं केली, म्हणजे उत्सवासाठी देणग्या गोळा करायची सोय केली. कृष्णही माणूसच आहे. आणि या दोघांनी आपल्या चरित्रात सांगितलंय की मी माणूस आहे आणि मी माझ्या गुणवत्तेचा विकास करत 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 इतका मोठा झालो की सर्वात श्रेष्ठ उपाधी कुठली आहे हिंदू समाजात? तर ईश्वर. लोक मला ईश्वर मानायला लागले. पण मी असा आकाशातून आलेला नाही आहे, काहीतरी षडयंत्र किंवा नियोजन करून मी जन्माला आलोय अशातला भाग नाहीये. मी आलो
मला दिसलं, मला जाणवलं, मी स्वतःला विकसित केलं आणि ईश्वर या श्रेष्ठ पदवीचा अधिकारी झालो. घर ईश्वरापर्यंत माणसाचं शरीर मिळालेल्या जीवाला घेऊन जाणारी प्रणाली आहे. कशी? तर आता आपल्याला काही लक्षणं सांगावी लागतील. माणूस कुणाला म्हणायचं? नागपूरहून येऊन गिरगावात भाषण करू शकणाऱ्याला माणूस म्हणायचं. फार स्वस्त झाली व्याख्या. शांतपणे भाषण ऐकणाऱ्याला माणूस म्हणायचं. सोयीस्कर झाली व्याख्या. स्वस्त नाही, महागच आहे, पण सोयीस्कर. माणूस ओळखायचा कसा? म्हणून हजारो वर्षांपासून आपल्या ऋषीमुनींनी अनेक प्रयोग केले. कुटुंब नावाची, घर नावाची व्यवस्था आपोआप विकसित झाली नाही. प्रयोग केले, मोडले, प्रयोग केले, मोडले. आणि मग अन्न वस्त्र निवाऱ्याच्या शोधात फिरणाऱ्या टोळ्यातल्या माणसाला भिंतीचा आडोसा दिला. आडोसा तेवढा आत्ता कायम आहे. आतलं परिवर्तन जे अपेक्षित आहे ते नाही होत आहे. मग ऋषीमुनींनी माणसाला घडवायचं असेल तर काय घडवावं? त्याला संस्कृत चांगलं यावं का, इंग्लिश चांगलं यावं का, जर्मन चांगलं यावं, भाषा कोणती यावी, या कशाचाच विचार केला नाही. खूप भ्रष्टाचार वाढलाय, खूप हिंसाचार वाढलाय, याचाही विचार केला नाही. मुलं आई वडिलांना विचारत नाहीत, आई वडील मुलांकडे लक्ष देत नाही, याचाही विचार केला नाही. कारण का? 2-2.5 हजार वर्षापूर्वीच्या ऋषींना हे माहिती होतं की ही तर रोगाची बाहेरची सगळी लक्षणं आहेत. रोग होण्याचं कारण आहे घराला घरपण नाही. आणि घराला घरपण नाही याचा अर्थच घरात माणूस बनवण्याची प्रणाली थांबली आहे. ती द्यायसाठी माणसाचे गुण द्यावे लागतील. मी 5-10 नमुन्या दाखल सांगतो. तुम्ही हे 100पर्यंत घेऊ शकता, 1000पर्यंत घेऊ शकता. जितके वाढवाल तितका एक चांगला माणूस उभा राहील आणि एक दिवशी बाहू पसरून सगळ्या जगाला म्हणेल की या हिंदू कुटुंब तुम्हाला खरा माणूस दाखवायला उत्सुक आहे. आम्ही सगळ्यांना हृदयाशी घेतो आहोत. काय गोष्ट आहे बघा. पहिली गोष्ट आहे की माणूस त्यालाच म्हणता येतं ज्याच्यामध्ये कृतज्ञता आहे. कृतज्ञता. प्रश्न पडणारच आहे. तुमच्या माझ्या वर्तमानातल्या परिवारात पुढची पिढी कृतज्ञता या गुणांनी परिपूर्ण व्हावी यासाठी जाणीवपूर्वक आपण काय करतो? अशासाठी थांबलो. पुढचं वाक्य आठवायसाठी म्हणून नाही. जर हा प्रश्न पोचला असेल तर क्षणभर मनातल्या मनात विचार व्हावा. काही नाही करत. कोणीही एखादं छोटं काम आपल्याला करून दिलं, पाणी आणून दिलं, थँक्यू, ही कृतज्ञता आहे का? हे तर यांत्रिक आविष्करण आहे. याला माणसाची काय गरज आहे? देवाच्या नावाचा मंत्र जसा त्या एका यंत्रामध्ये लावून दिवसभर घरात वाजवत ठेवतो, ते यंत्र जाईल स्वर्गाला, आपण इथेच राहू. तसं थँक्यूचं एक यंत्र लावून ठेवावं. काही झालं म्हणजे सुनेने वर्तमानपत्र दिलं, थँक्यू. दूधवाल्याने दूध दिलं, थँक्यू. नातवानी पाणी आणून दिलं, थँक्यू. बायकोनी न सांगता जेवायला वाढलं, थँक्यू. हे काय पंचतारांकित हॉटेल आहे काय घर म्हणजे? आणि इतक्या साध्या साध्या गोष्टीत एकमेकांचं ऋण व्यक्त करणं म्हणजे कृतज्ञता नाही. हा चौचालपणा आहे, हा भोचकपणा आहे, हा वाह्यातपणा आहे. कृतज्ञता नावाचं मूल्य फार विचारपूर्वक, फार शास्त्रीय पद्धतीनं, आणि शास्त्र म्हणजे केवळ शास्त्र नव्हे तर मनोवैज्ञानिक, शैक्षणिक, सामाजिक, मानसशास्त्राचा विचार करत एवढी मोठी यादी आहे. ऋषींनी विचार केला की कृतज्ञता निर्माण करायची असेल तर एका माणसासारख्या दिसणाऱ्याने दुसऱ्या माणसासारख्या दिसणाऱ्याला धन्यवाद म्हणून पुरणार नाही. जी आपल्याला कधीच प्रतिक्रिया व्यक्त करणार नाही, पण जिच्याशिवाय आपलं अस्तित्व राहूच शकत नाही, अशा अत्यंत सहनशील व्यक्तित्वाविषयीची कृतज्ञता आपण दिवसाच्या पहिल्या प्रारंभातच माणसावर संस्कारित करू शकू का? खूप अद्भुत प्रक्रिया. दाढ्या वाढवलेले ऋषी, जंगलात राहणारे ऋषी, पण विचार काय करत होते? 21व्या शतकाच्या शेवटाला जगाची जी शोकांतिका होणार आहे ती होऊ नये म्हणून
शकगणना ही जेव्हा नव्हती तेव्हा आपल्या पूर्वजांनी केलेला हा विचार आहे, फार गौरव करण्यासारखी गोष्ट आहे. आपल्याला माहिती आहे की विश्व आरोग्य संघटनेने WHO 19व्या शतकाच्या 20व्या शतकाच्या एकूण सगळ्या प्रगतीचा विचार करत करत 20व्या शतकाच्या शेवटी तज्ञ लोकांना एकत्र बोलवलं आणि 21व्या शतकाचा उत्तरार्ध कसा असेल याचा एक प्रबंध तयार केला. त्या प्रबंधातली काही वाक्य मी आपल्याला सांगतोय. त्याच्यामध्ये पहिलं असं म्हटलंय की 21st century will be the century of depression and tension. पहिलं वाक्य. दुसरं वाक्य आहे की there will be early deaths in 21st century. 45व्या वर्षी मरतील. There will be single parent families all over world in 21st century. आई आहे तर बाप नाही, बाप आहे तर आई नाही, कधी कधी दोघंही नाहीत, कधी कधी दोघंही असले तरी मूल त्यांचं नाही, तिसरंच कोणाच नाही. आणि मग ह्याचे सगळ्याचे एक एक परिणाम सांगताना त्यांनी असं म्हटलं की तंत्रज्ञानाच्या झपाट्याने होणाऱ्या प्रगतीमध्ये माणसाला पहिल्यांदा फार मजा वाटेल, पण नंतर तो व्यसनाधीन होईल, कारण का एकटेपणा त्याला खायला उठेल, त्याचं चारित्र्य संपून जाईल, विवाहपूर्व शारीरिक संबंधांना मान्यता मिळाल्या इतकं समाजामध्ये त्याचं प्रमाण वाढेल, त्यामुळं अनाथ मुलांची संख्या वाढेल. आणि हे सगळं होऊ नये म्हणून काय केलं पाहिजे याचा विचार जेव्हा त्यांनी केला तर ते म्हणाले की कुटुंब नावाची एक व्यवस्था आपल्याला सुदृढपणाने उभी करावी लागेल. कुठे आहे ती? तर सगळ्यांनी एकमताने सांगितलं की हिंदुस्थानात आहे. आता मला भीती अशी आहे की सगळं जग जेव्हा तुमच्या माझ्याकडे कुटुंब व्यवस्था मागायला येईल तेव्हा विश्वाचा विश्वासघात केल्याचं पातक आपल्याला लागेल, कारण का जगाला पाहिजे अशी तुमची माझी घरं नाहीत, कारण का तिथे माणूस निर्माण करण्याची प्रक्रिया पूर्णपणाने मृत आहे. पहिला गुण सांगितला ऋषीने कृतज्ञता. सुरुवात कशी करायची? घरामध्ये भाषणं देऊन, परिसंवाद ठेवून, भिंतीवरती सुविचार लिहून. आपल्या लहानपणी आठवत असेल आता शाळेतल्या भिंतींवर तुळयांवर सुविचार नसतातच, आता तिकडे पंखे असतात, दिवे असतात, आणखीन काय काय असतं. पण आपल्याही लहानपणी त्या खांबावरती सुविचार असायचे. पण आपला अनुभव काय, खांब आणि आपलं डोकं याच्यामध्ये शिक्षक नावाचा एक गतिरोध आला आणि ते विचार आपल्यापर्यंत पोचलेच नाही. ते तुळया शोभिवंत करणारे विचार झाले. मग असे विचार लिहून खूप घराच्या दारावर लिहिलेलं असतं, स्वागतम सुस्वागतम, आणि त्याच्या खाली पाटी असते कुत्र्यापासून सावध राहा. खरंच आपण मान्य करणार नाही का की आपण जगातले सर्वाधिक दांभिक लोक आहोत? ज्यांच्या दारात तुळशीचं वृंदावन नाही आणि कॅक्टस आहे त्या घरात स्वागत कसं होईल? बघा, हे सगळं मी मनगडंत म्हणतोय असं म्हणू नका. समाज आणि सामाजिक मानसशास्त्रावर अभ्यास करणाऱ्या लोकांनी याच्यावर खूप संशोधन केलंय. पण 21वं शतक असं असेल, कृतज्ञतेपासून माणसाची सुरुवात करणारं घर त्यांना हवं असेल. ऑल्विन टॉफलर नावाचा एक लेखक आहे, क्रिएटिंग न्यू सिव्हिलायझेशन असं त्याचं पुस्तक आहे. अमेरिकेत ते गीतेसारखं वाचलं जातं. त्यात तो म्हणतोय की 21व्या शतकाच्या शेवटी अशी स्थिती येईल की माणसं रस्त्यावरती उभी राहतील आणि ओरडतील, मला कोणीतरी मारा, माझ्याशी कोणीतरी बोला, माझ्याशी कोणीतरी भांडा, मला गदगदा हलवा, मला गुदगुद्या करा, माझ्या अंगावर पाणी फेका, मला कोणाशी तरी बोलायचं आहे. आता ई बँकिंग, ई रिझर्वेशन छान वाटतं. पण माझे एक परिचित आजोबा आहेत, ते म्हणाले की मी हे घरी करू शकतो पण मी बँकेत जातो पेन्शनसाठी. मी म्हटलं का? त्या निमित्तानं काही जिवंत शरीरांशी बोलण्याची संधी मिळते. माझ्या घरात तर कोणी नाहीच. ही स्थिती येईल, पण घरं कुठे आहेत? कृतज्ञता कशी निर्माण करायची? माणूस निर्माण करायचा असेल तर. आणि ऋषीमुनींनी फार सुंदर प्रणाली विकसित केली. सर्वाधिक आधार कोणाचा आहे आपल्याला आयुष्यात? या मातीचा आहे, या धरित्रीचा आहे. हे सगळ्यात सहनशील आहे. संत असो, दैत्य असो, असुर असो, सुर असो, गुणी असो, निर्बुद्ध असो, माणूस असो, जनावर असो, सगळ्याचा भार ती सहन करते.
तिच्या इतकी सहनशील कोणी नाही. ऋषीमुनींनी म्हटलं की जिच्यामुळं आपलं आयुष्य उभं राहतं तिच्यापासून कृतज्ञतेला सुरुवात करू. सुरुवात कशी करायची तर वडीलधाऱ्या लोकांना सांगितलं गेलं, आणि मी अधोरेखित करतो, मी पुनरुच्चारित करतो, घरामध्ये माणूस निर्माण करण्याची प्रक्रिया वडीलधाऱ्यांची ईश्वर दत्त जबाबदारी आहे. आजी आजोबांचं ते प्रधान कर्तव्य आहे. 2:30ला जेव्हा शाळा सुटते आणि नातवंड घरी येतात तेव्हा आजी आजोबांनी पहिल्यांदा तातडीनं टीव्ही बंद करण्याचं धैर्य दाखवलं पाहिजे. मुलांना टीव्ही नको आहे, मुलांना कॅडबरी नको आहे, मुलांना पेप्सी नको आहे, मुलांना यातलं काहीच नको आहे. मुलांना हवा आहे उष्ण उच्छ्वासाचा, धडधडणाऱ्या काळजाचा, कापणाऱ्या हातांचा एक अतिशय उत्कट स्पर्श. आजी आणि आजोबा यांची उपेक्षा करणं कालत्रही कोणाला शक्य होणार नाही जर आजी आणि आजोबांची भूमिका मी नीट पार पाडेन. 80% मुलांना घरातल्या टीव्हीचं व्यसन आजी आजोबांमुळे लागतं. आता ही सगळीच एकदम धक्कादायक आकडेवारी आहे, पण 45 वर्ष प्रबोधन करणार आहे. रंजन करणं हा तर काही व्याख्यानाचा विषय नसतो, हेतू नसतो. कृतज्ञता काय ठरलं, आजी आजोबांना सांगितलं की तुम्ही एक छोटी गोष्ट करा, कृपा करा आणि घरात भाषण देऊ नका. मुलांना घरात शिक्षक आवडत नाही, मुलांना घरात फौजदार आवडत नाही, मुलांना घरात गुप्तचर आवडत नाहीत. मुलांना घर घरासारखं हवं असतं जिथे पूर्ण मोकळीक आहे. माझ्या मनात जे आहे जसं आहे तसं वागायची सवलत आहे, चांगलं वागायची. काय करा आजी आजोबांनी, सकाळी उठलात ना की जमिनीला पाय लावायच्या आधी एक क्षणभर अंथरुणावरच बसा. पाय लावायच्या आधी हात लावा आणि हात लावून म्हणा की हे धरणी माय, माझ्या पिढ्या दर पिढ्या तुझ्यावरती वावरतायत, तुला तुडवतायत, तुला त्रास देत आहेत, तरी तू कृपाळू आहेस कारण का तू आमची आई आहेस. पण मी आजपासून ठरवलंय तुझ्याविषयी कृतज्ञता व्यक्त करायची आणि त्या जमिनीला नमस्कार करायचा. 27व्या मजल्यावर राहत असलो तरी सुद्धा आपण बहाणे शोधण्यात इतके पटाईत आहोत. 13व्या मजल्यावर फ्लोअर कुठे आहे? आपण जिच्यावर पाय ठेवतो ती जमीन, ती त्या जमिनीचं प्रतिनिधित्व करते. ऋषीमुनींच्या असं लक्षात आलं की नुसती ही प्रणाली दिली तर गडबड होईल. याच्यामध्ये एक मन विकसित करणारा भाव जोडला पाहिजे, कारण का कृतज्ञता हा विकसित मनाशिवाय अशक्य राहणारा गुण आहे. आणि मग त्यांनी काय केलं, त्याच्यासाठी एक सुंदर उपाय केला. लोकसंस्कृतीतल्या धरणीबद्दलच्या कृतज्ञतेला एका सूत्रामध्ये बांधला. समुद्र वसने देवी पर्वत स्तनमंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्शम क्षमस्व. परिणाम काय झाला, मन संवेदनशील, जाणीवपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली. ती प्रतिसाद देत नाहीये, तिला कळत नाहीये, ती ऐकणार नाहीये. माझ्या वर्तमानपत्रात नमस्कार करताना सहज छायाचित्र छापून येणार नाही, पण मी करणार आहे, कारण का ही माझी तिच्याशी असलेली बांधिलकी आहे. मन विकसित होता होता काय विचार करायला लागतं, मानसशास्त्रज्ञ असं म्हणतात की ही माझ्यासाठी विष्णू पत्नी आहे, ही माझ्यासाठी आई आहे. याचा अर्थच असा की माझी स्वाभाविक कृतज्ञता प्रत्येक आईबद्दल असली पाहिजे. आज झालेल्या आईबद्दल, उद्या होणाऱ्या आईबद्दल. म्हणजे प्रत्येक स्त्री माझ्यासाठी कृतज्ञतेनं वंदन करण्याच्या योग्यतेचीच आहे असं माझा श्रद्धा असली पाहिजे. बघा काय परिणाम काय झाला. कल्याणच्या सुभेदाराची सून समोर आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं चारित्र्य डळमळीत नाही झालं. अशीच आमची आई असते वगैरे म्हणाले की न म्हणाले हा इतिहास संशोधकांचा विषय आहे, पण निदान माझ्या कुटुंबातली ही स्त्री आहे, हिला सन्मानाने परत पालखी देऊन कल्याणला पाठवा असं म्हणायची इच्छा शिवाजी महाराजांच्या मनामध्ये निर्माण झाली. कारण का जिजाऊ आईसाहेबांनी
आपल्या पोटी जन्माला आलेल्या मुलाला खूप पगार मिळवणारा मुलगा बनवण्याचं स्वप्न न पाहता उत्तम माणूस बनवण्याचं स्वप्न पाहिलं. हे जिजाऊ आईसाहेबांचं वैशिष्ट्य आहे. आता जिजाऊ आईसाहेबांनी हे कुठून घेतलं? रामायण महाभारतातून घेतलं. आणि रामायण महाभारतातून जे जे घेतलं गेलं त्याचा योग्य वापर केला तर माणूस होतोच, नुसता माणूस नाही, महामानव होतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या वडिलांच्या विषयीच्या आठवणीमध्ये सांगितलं की लहानपणी रामायण आणि महाभारतातल्या गोष्टी ऐकल्याशिवाय, सांगितल्याशिवाय बाबासाहेबांची एक बहीण महाभारतावर प्रवचनही करायची. आमचे वडील आम्हाला झोपू देत नसत आणि बाबासाहेब उत्तर वयात असं म्हणाले की आज मला कळतंय की माझ्या वडिलांनी मला काय देऊन ठेवलेलं आहे. बघा, धर्मातल्या अंधश्रद्धांवर प्रहार करणं योग्यच आहे. ते याहीपेक्षा कठोरपणाने करू शकले असते तर बरं झालं असतं. पण माणूस नाही, महामानव झाले ना बाबासाहेब. आपण सगळ्यांनी मान्य केलं ते. एक कृतज्ञता. मग लक्षात असं आलं की धरित्री आधार देते, प्राण कोण देतं? प्राण तर सूर्य देतो. आणि म्हणून गाव खेड्यावरती आपल्या आज्या पंजा खापर पंजा म्हणायच्या, पयल नमन सूर्या देवाला. ऋषींनी पकडलं हे आणि ते म्हणाले की ही भावना आहे, हे हिंदू जीवनाचं लक्षण आहे, याला पकडा आणि स्तोत्र श्लोकबद्ध करा. श्लोक म्हणजे सूत्र. आणि ते म्हणाले की आदित्यस्य नमस्कारान ये कुर्वन्तु दिने दिने जन्मांतर सहस्रेषु दारिद्र्यम नोपजायते. रसरशीत पुरुषार्थ, कर्मप्रधान जीवनाची प्रेरणा. आणि सूर्य काही आपण त्याला धन्यवाद म्हणल्याने तो उगवायचं थांबत नाही किंवा मावळायचं सोडत नाही, प्रकाश देण्याचंही थांबवत नाही, तो देणारच आहे. आणि सूर्याची किरणं आपल्याला उपलब्ध झाली नसती तर तुमचं माझं जीवन श्रेष्ठ झालं नसतं. आणखीन पुढे जाऊन विचार केला, खरा परमार्थ काय? ते रूपम देही, बलम देही, धनम देही, विद्यान देही, हे सगळं तुमच्या माझ्यासारख्या हावरट प्रापंचिकांना सहज भुरळ घालता यावं म्हणून जोडलेलं शेपूट आहे. हा काही परमार्थाचा प्राण नाही. परमार्थाचा प्राण आहे धियो योन प्रचोदयात. हे सूर्या, तुझ्यासारख्या बुद्धीने, तेजस्वितेने आमची बुद्धी प्रचोदित कर. हिंदू माणसाची श्रेष्ठ धार्मिक प्रार्थना माझी झोळी भरू दे ही नाही, खायला मिळू दे ही नाही, वर्तमानपत्रात चमकू दे ही नाही, सत्तेचं पद मिळू दे ही पण नाही. धियो योन प्रचोदयात, आमची बुद्धी तू प्रचोदित कर. कुठे दिसते बुद्धी? हिंदू परमार्थात. कुठं दिसतंय हिंदू पारमार्थिक सत्य? कुठं दिसतंय वेद आणि उपनिषदांनी दिलेली रसरशीत जगण्याची इच्छा? तुम्ही 1000 प्रवचन ऐका आणि सार काढून ठेवा, तुमच्या लक्षात येईल की पुरुषार्थ नाही आहे, चेतना नाही आहे, धग नाही आहे, मस्तीने जगण्याची रग नाही आहे आणि हा देश परम वैभवाला घेऊन जाण्याचं उत्कट स्वप्न नाही आहे. माझं भलं कर, माझ्या मुलांचं भलं कर, माझी नोकरी टिकू दे, माझी बदली होऊ दे, मला आमदार होऊ दे, मला खासदार होऊ दे, मला मंत्री होऊ दे. पाला पाचोळ्याच्या लायकीच्या गोष्टी मागण्यासाठी ते ईश्वरी शक्तीला खर्ची घालणारे लोक म्हणजे हिंदू धार्मिक आहे. असा असतो का आपला धर्म? मग कृतज्ञता. ऋषींच्या असं लक्षात आलं की कृतज्ञतेने काय होईल? त्याचं मन संवेदनशील होईल, बुद्धी सूर्याची प्रार्थना करून प्रचोदित होईल, पृथ्वीविषयीची कृतज्ञता होईल, सर्व समाजाविषयीची कृतज्ञता होईल. आणि मग दिवसभरात ही कृतज्ञताच वाढवत न्यायची. जेवायला बसल्यानंतर काय करायचं? कृषी बल म्हणजे शेतकरी आणि शेतीत काम करणाऱ्या मजुरांची आठवण करायची आणि मग घास घ्यायचा. तुम्ही आणि मी पुढारलेले प्रगत विकसित कुटुंबातले आहोत म्हणजे काय? हात न धुता जेवतो. कृषीबल कृषी कर्मींचा विचार कधी करू? कोण आहे तो 46-48 डिग्री तापमानामध्ये पाठ जाळून घेऊन शेती करतोय? तो त्याच्या एकट्याचा खळग भरवण्यासाठी नाही पिकवत इतकं, तुमच्या आणि माझ्या जिभेचे चोचले पुरवता यावे म्हणून कष्ट करतोय. ते शेतीतलं तोडून गाडीत भरून बाजारपेठेपर्यंत आणून देणारे हमाल तोलार कोण आहे? प्रामाणिकपणे व्यापार करणारे व्यापारी कोण आहेत? आणि मी जेव्हा खायला बसतो तेव्हा यापैकी कोणाचाही विचार नाही. माणूस निर्मितीच्या प्रक्रियेत ती बाधा आहे.
म्हणून आपल्याकडे जेवणाच्या वेळी अनेक श्लोक सांगितले, पण हा श्लोक सांगितला की मुखी घास घेता करावा विचार, कशासाठी मी अन्न हे सेवणार, घडो माझी या हातुनी देश सेवा, म्हणून मिळावी मला शक्ती देवा. निम्म निम्म ताट कचऱ्याच्या कुंडीत तसंच खरकट फेकून देणाऱ्या भारतीयांना अन्न हे पूर्ण ब्रह्म हा विचार पटायला अजून 5000 वर्ष लागतील. तोपर्यंत विश्वाचा विनाश झालेला असेल. कोणत्या संस्कृतीच्या गोष्टी करतो आपण? ही संस्कृती हावरटासारखं वाढून घ्यायचं आणि बेजबाबदार माणसासारखं निम्मच्या निम्म कुडा दानमध्ये फेकून द्यायचं. जेव्हा की मेळघाटातल्या आदिवासी पोरांना एक वेळा गोळाभर भात मिळत नाही, तेव्हा तुम्ही आणि मी शहरातले लोक न आवडलेले पदार्थ असेच्या असे फेकून देतो. माणूस म्हणून घेण्याच्या खरंच योग्यतेचे आहोत का? मग ऋषींनी सांगितलं की याच्या बरोबरीने आणखीन एक जोडू, सहजीवन. आम्हाला सहजीवन जगायचं आहे. आम्ही एकटे सुखी नाही होऊ शकत, आम्ही एकटे यशस्वी नाही होऊ शकत. माझी बुद्धी, माझं कौशल, माझं हुनर, माझी क्षमता याने मी यशस्वी झालो, 100% खरं नाहीये. मला दिसणाऱ्या आणि न दिसणाऱ्या कितीतरी स्रोतांचं योगदान आहे, तेव्हा मी यश मिळवतो. छोटं मोठं असेल, अलौकिक असेल, डोळे दिपून टाकणारं असेल, माझ्या एकट्याची अवकात नाही, अनेक. मग हे सगळं कसं आणायचं आहे? तर माझ्या मनातली कृतज्ञता, माझ्या मनातला हळवेपणा, माझ्या मनातला संवेदनशील भाव, मी जेव्हा विश्व संचालक शक्तीची प्रार्थना करतो तेव्हा शांती पाठ म्हणावा अशी एक प्रणाली विकसित केली. सहजीवनाचा तो सर्वात श्रेष्ठ आविष्कार आहे. धव शांती, अंतरिक्ष शांती, वनस्पतय शांती, आप शांती, तेज शांती, शांतिरेव शांती. मला एकट्याला शांती आणि समाधान नको आहे. वनस्पतय शांती, आपस शांती, औषधय शांती, संपूर्ण आकाशाला शांती मिळो, वनस्पतीला शांती मिळो, फलांना फुलांना शांती मिळो, पाण्याला शांती मिळो, पृथ्वीला शांती मिळो, शांतीलाही शांती मिळो. यतो यत समीहसे ततोहम अभयंकुरु भयन्न पशुभ्याम. जो जो कोणी माझ्या जवळ येईल त्याला अभय वाटलं पाहिजे. माझं भय तर पशूंनाही वाटू नये. आता माझं भय माझ्यासारख्या माणसांना वाटायला लागतं. सहजीवनाचा हा परमोच्च आविष्कार साधायचा तर घरामध्ये छोटे छोटे उपाय सुरू केले. काय केले की आपण सगळे एकत्र राहतो आहोत. प्रत्येकाच्या विकासाचा विश्वास आपल्याला देता आला पाहिजे. आपण प्रत्येक जण एकमेकांच्याकडून आश्वस्त असलं पाहिजे. याचा एक अगदी प्राकृत आविष्कार काय आहे? एक तीळ 7 भावाने खाव. सहजीवनाचं हे बाह्य लक्षण आहे. पण आतून अशी तळमळ पाहिजे आहे की आम्ही सगळे एकत्र राहतो आहोत, एकत्र जगतो आहोत आणि या कुटुंबातल्या प्रत्येकाच्या विकासाचा, प्रत्येकाच्या आनंदाचा, प्रत्येकाच्या समाधानाचा आणि प्रत्येकाच्या अतिशय शुद्ध अंतःकरणातल्या शांतीचा माझ्याशी काही जोडलेला धागा आहे, तो मी प्रामाणिकपणे पाळला पाहिजे. शिकवण कशी द्यायची? सगळ्यांचा विचार कर. दुपारी आजोबा झोपलेत ना, टीव्हीचा आवाज कमी कर. आजोबा झोपलेत ना, पाय आपटत येऊ नको. आजोबा झोपले आहेत ना, तोंडाने आवाज काढू नको. आजोबांची झोप काय काळ झोप आहे का? आजोबांना इतक्या झोपेची गरज आहे का? नाही विचारायचं. साध्या साध्या गोष्टीतून परस्परांचा आश्वास, विश्वास, विकास हा शिकवला जात होता आणि त्यातून सहजीवनाचा असा पैलू घडायचा की त्यातून या चराचराच्या स्वास्थ्याचा विचार विकसित व्हायचा. मी माझ्याच कुटुंबातल्या माणसाच्या शांतीचा विचार नाही करत. धव शांती, अंतरिक्ष शांती आपण म्हणणार कधी? आणि मग ही प्रणाली सुद्धा रोजच्या पद्धतीनं आठवड्यातून एकदा पाणी येतं, त्या गावातलं दुःख तुम्हाला कळणार नाही. कारण का तुमच्या 33व्या मजल्यावरती पूर्ण दाबाने पाणी नाही आलं तर तुमच्यासाठी माध्यम हातात माईक घेऊन दारापर्यंत येतात आणि तुमचं दुःख म्हणजे जणू काही सगळ्या जगाचं दुःख आहे असं भास निर्माण करतात. पण 10 दिवसातून एकदा प्यायचं पाणी येतं, त्या घरातल्या बाईचं आणि पुरुषाचं दुःख तुम्हाला कधी कळेल? ती बाई जेव्हा बादल्या भरून ठेवते, तो पुरुष जेव्हा भांडी भरून ठेवतो, तेव्हा बाथरूम मध्ये जाणाऱ्या, न्हाणीत जाणाऱ्या, स्नानगृहात जाणाऱ्या प्रत्येकाच्या मनामध्ये ही जाणीव असते
की एका बादलीत मला आंघोळ करता आली पाहिजे. असं नाही झालं तर माझ्या आईला पुन्हा उन्हात जावं लागेल आणि 2 किलोमीटरवरून पाणी आणावं लागेल. इथे वळलं की बेसिन ही चैन म्हणजे आपल्या निर्दयी वृत्तीचं लक्षण आहे. मी नागपूरमध्ये एक अभियान सुरू केलं. प्रत्येक खोलीमध्ये कूलर हवा आहे का, पाण्याचा कूलर, की जेव्हा माझ्या खेड्यातल्या बायका, भगिनी, आया, सुना, लेकी 3-3, 4-4 किलोमीटर जातात आणि एक हंडाभर पाणी आणतात, तेव्हा नागपूरमध्ये उष्णता वाटू नये म्हणून एका कूलर मागे 4, 5, 6 बकेट पाणी वाया घालवणं आमचा अधिकार आहे का? साध्या साध्या गोष्टी. हे सहजीवनाचं सगळं आविष्करण आहे. आणि मग हे सहजीवनाचं आविष्करण दैनंदिन जीवनातल्या प्रत्येक गोष्टीत. दूध प्यायचं आहे, ग्लासभर शिल्लक आहे, तर ग्लास भरून ते दूध हातात घेणाऱ्या भावाच्या व बहिणीच्या मनात हे आलं पाहिजे की आजीच्या चहासाठी थोडं ठेवायचं आहे का गं? माझ्या छोट्या भावाने दूध प्यालंय की नाही? माझ्या प्रत्येक उपभोगात मी दुसऱ्याची विचारणा करायला लागलो. मी संवेदनशील तर होतोच, कृतज्ञता येतेच, पण सहजीवनाचा हा अर्थ आहे. मानवी साखळी म्हणजे काय सहजीवन नाही? लोकलमध्येही आपण फिरतो ना, ते काय सहजीवन आहे? कोणाचा कोणाला विश्वास नाही, चौपाटीवरती बसतोच ना एकमेकांना बिलगून, ते काय सहजीवन आहे? सहजीवनाचा अर्थ आहे दुसऱ्याच्या सुखदुःखांच्या संबंधामध्ये आश्वास, विश्वास, विकास निर्माण करता आला. प्रणाली काय होती? दुपारच्या वेळी सुट्टी आहे, भूक लागली आहे, आईला सांगितलेलं आहे, आई मस्त असं झणझणीत पिठलं कर, बाजरीच्या भाकरी कर, लोण्याचा गोळा दे, लसणीची चटणी कर. फार पूर्वीच्या काळी आपल्या देशात हे पदार्थ खाल्ले जात होते. म्हणजे कदाचित मुंबईत तुम्हाला विस्मरण झालं असेल, किंवा मग धनुर्मासासाठी आस्वादमध्ये जर तुम्ही जाऊ शकला नसाल दादरला, तर मुलाला भूक लागली आहे, हातपाय धुतोय. पूर्वी आपल्या देशात जेवणाच्या आधी हातपाय पण धुतले जात असत. 2 थेंब टाकून हात धुतल्याचं नाटक केलं जात नव्हतं. आता बाटलीत अख्खं ब्रह्मांड मावतं. सहज निर्जंतुक झाले. निर्जंतुक हात होणं हा हात धुण्याचा हेतू नाहीये. डोकं गमावून बसलेला समाज म्हणजे भारतीय समाज. निर्जंतुक होण्यासाठी हात नाहीत स्वच्छ करायचे. हाताचे तळवे आणि पायाचे तळवे ओल्या पाण्याच्या स्पर्शाने ज्या पद्धतीची देहात संवेदना निर्माण करतात, त्यामुळं खाणं आणि पचवणं ही प्रक्रिया आयुर्वेदानुसार अतिशय सुलभ होते. आयुर्वेद म्हणजे कमी पैशात चांगली औषधं देणारी एक प्रणाली आपल्या देशात होती. आता बाळणपणाचं बिल 16 लाख हे नाही होत. मेलेल्या जुळ्याचं बिल 9 लाख हे नाही होत. कुठून झाले हे हॉस्पिटलचे डॉक्टर्स? यांना घरात माणूस बनवलं गेलं नाही. त्यांना मोठ्या विद्यापीठात डॉक्टरकी शिकवली गेली, माणुसकी शिकवली गेली नाही. घर त्यासाठी आहे ना, ते नसेल तर घर मोकळं व्हायला लागलंय. सहजीवन आहे. भूक लागली आहे, जेवायला बसायचंय. जेवायला बसायला लागलो आपण. आई म्हणाली थांब, आजोबांना घेऊन ये, ते काका पाहुणे आलेत ना, त्यांना घेऊन ये. भूक लागली आहे, ताटं वाढली आहेत, वास आलं, अजून चेतना आली. निमूटपणे आजोबांना घेऊन यायचं, निमूटपणे काकांना घेऊन यायचं. कारण का घरातले सगळे आल्याशिवाय जेवायचं नाही आहे. सहना ववतु सहनौ भुनक्तु सहवीर्यं कर्वावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. मग जेवायला सुरुवात करायची का? आजोबा म्हणायचे थांब, हात जोड, काहीतरी देवाचं म्हण. ही अंधश्रद्धा असेल तरी आवश्यक आहे. त्यांनी सहजीवन तर कळायचंच, पण माणसासाठी आवश्यक असणारा तिसरा गुण त्यातून शिकला जायचा, संयम. संयम. सार्वजनिक ठिकाणी जेव्हा आपण पंक्तीत बसून जेवतो ना, मी तर संपादक होतो, समाजातल्या फार मान्यवर लोकांच्या पंक्तीत बसायचा दुर्भाग्य माझ्या वाट्याला अनेकदा आलंय. जिल्हाधिकारी आहे, मोठा उद्योगपती आहे, विद्यापीठाचा कुलगुरू आहे, फार धनिक आहे, नामवंत साहित्यिक आहे,
त्यांच्या पंक्तीला संपादकालाही बसवायचे. आलाच तर फोटो त्या निमित्तानं का होईना छापून यावं. माझ्या वेळेपर्यंत वर्तमानपत्रांची स्थिती बरी होती. साक्षर संपादक होते. आजकाल निरक्षर संपादक सगळीकडे खूप आहे. तुम्ही मुख्य संपादकांची नावं वाचा, तुमच्या लक्षात येईल. भजी वाढले ना, वाढायचं वाढपी, पहिल्यांदा मीठ वाढतात, मग कोशिंबीर वाढतात, मग तळण असतं, भजे, कुरड्या, पापड्या. तर गलेलठ्ठ पगार घेणारे हे जिल्हाधिकारी आहे ना, भज उचलून तोंडात घालायचं. कोणी कोरडी उचलतंय, कोणी पापडी उचलतंय. मला असं वाटायचं की पगार आणि पगार व्यतिरिक्त इतकी मिळकत, म्हणजे इतर मिळकत म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, भत्ते म्हणतोय मी, भत्ते. इतकं मिळवणाऱ्या लोकांना एक क्षणभराचा धीर नाही की पंक्तीतल्या सगळ्यांना जेवणाचे सगळे पदार्थ वाढले गेल्यानंतर पार्वती पते हर हर महादेव म्हणेपर्यंत न खाता बसायचं. IAS मध्ये तो महाराष्ट्रात पहिला आला असेल, देशात पहिला आला असेल, पण माणूस म्हणून संयमाची जी गोष्ट आहे ना, ती त्याला शिकवली नाही गेली. तो खातोच. आणि जो पंक्तीत सगळ्यांना न मिळता खायला सुरुवात करतो ना, तो त्याच्या कामाच्या जागी भ्रष्टाचार केल्याशिवाय राहत नाही. शेवटपर्यंत तर्क आहे, शेवटपर्यंत जाणारा तर्क. मी म्हणायचं की असं का करताय ती चांगले, त्या मनाने आमची खेड्यातली माणसं बरी. सगळ्यांना घावलं का, भेटलं का, मिळालं का, हा घ्या देवाचं नाव, मग अगदी इथपर्यंत ओघळी येईपर्यंत खातील. पण हे मग मात्र चोचले करत खातील, पण पहिल्यांदा तोंड घालतील. संयम. मी जे मगाशी म्हणालो लग्नाच्या बोल्यावरच मधुचंद्राची चर्चा कशासाठी. जेवणाचा हा एक छोटा प्रसंग आहे, माणसाला सहजीवन शिकवतो, संयम शिकवतो. आणि तो असं म्हणतो की माझ्या आवडीचा आहे, माझ्यासाठी बनवलेला आहे, माझ्या पुढे वाढलेला आहे, तरी मी न खाता थोड्या वेळ थांबायचं आहे. असा मुलगा बोल्यावर चढल्यानंतर पहिल्यांदा कुळधर्म कुळाचार देवदेव करेल, सगळं नीट पार पाडल्यावर मग मधुचंद्राच्या गोष्टी करेल. मधुचंद्र ही एकूण विवाहामधली एक गोष्ट आहेच, नाही असं नाही, पण हळदही न उतरू देता जे मधुचंद्राला जायचं नियोजन करतात त्यांच्या पशुत्वाचा वेगळा पुरावा द्यायची गरज नाही. संयमच शिकवला नाही ना कोणी. मग संयम, सहजीवन, सहानुभूती, मनाचं मोठेपण, कृतज्ञता या गुणाबरोबरीनं एक पातळी तयार होते माणसाची. आणि मग एक संस्कार दिला जातो आणखीन अभिव्यक्तीचा आणि त्याच्या आधी आस्वादाचा. युक्त आस्वाद, उचित अभिव्यक्ती, युक्त आस्वाद. कसं खातो आपण, किती खातो हा प्रश्न विचारत नाही, खूप वैयक्तिक आहे. पण कसं खातो. आस्वादाचं प्रशिक्षण जेवताना देता येतं. आणि जेवण 11व्या महिन्यापासून सुरू होतं वयाच्या. त्यातही भारतीय आई किती जणांना सहभागी करून घेते बघा. हे नुसतं पोराला भरवणं नाही आहे, एक घास चिवचा, एक घास कवचा. आणि उष्टावणाच्या वेळी आपल्या मुलाच्या छोट्या चांदीच्या तबकडीमध्ये, ताटलीमध्ये, वाटीमध्ये पहिला घास खायला आलेला कावळा आहे ना, तो पिंडाला चोच लावेपर्यंत आपल्या आयुष्यामध्ये धावत येतोय. पाळण्यापासून जाळण्यापर्यंत. चिव येते, कव येते, मामा येतो, काका येतो, आजी येते, आत्या येते, मावशी येते. या सगळ्यांचे घास करण्यामध्ये केवळ त्याचं पोट भरवणं हा विषय नाही आहे. हे सगळे घास घेता घेता तुला सहजीवनही कळू दे आणि कोणाचाही घास तुझ्या तोंडात गेला तर तो त्यांनी तुला दिलाय या भावनेनं तू त्याचा आस्वाद घेऊ शकला पाहिजे. 11व्या महिन्यापासून सुरू होतं. कधीतरी आपण आपल्या मुलाला बागेमध्ये घेऊन हे फुल असं, या फुलाचं वैशिष्ट्य असं, ही वेल अशी, हे झाड असं सांगतो. SL वर्ड मध्ये न्यायला आपला विरोध नाही आहे. पण अवकाळी पडलेल्या पावसाने किंवा गारपिटीनं प्राण शिंपून ज्याने आपलं शेत उभं केलं होतं ते जमीनदोस्त झालं, ते पण दाखवायला न्यायला पाहिजे. कारण का आस्वाद फक्त चांगलाच असतो असं नाही, सगळे रस आस्वादामध्ये येतात. तो युक्त पद्धतीने घेता आला पाहिजे. एक तरी सुजाण पालक असा आहे का की असा नैसर्गिक आघात झालाय आणि शेती उद्ध्वस्त झाली आहे ते दाखवायला घेऊन जातोय. जेव्हा त्याला कळेल ना
की सर्वस्व पणाला लावून 4 एकर शेती केलेल्या शेतकऱ्याची शेती उद्ध्वस्त झाली एका अवकाळी पावसाने गारपिटीने, तेव्हा तो पिझ्झा, बर्गर, आईस्क्रीम आणि कॉफी कॅफे डे मध्ये जाण्याची स्वप्न बघणार नाही. त्याला कळेल की दुःख काय असतं. आमचं सगळ्यात दुःख काय आहे माहिती आहे? आज इराण्याच्या हॉटेलला म्हणलं ब्राऊन ब्लू पाव मिळाला नाही आपल्याला, हे आपलं दुःख आहे. आता ते इराणी गेले, तो पावही गेला, त्याच्यातला मस्काही गेला, पण 26व्या मजल्यावरती पूर्ण दाबाने पाणी येत नाही, हे आपलं दुःख आहे. पण कित्येक जणांच्या घरी 15-15 दिवस पाणीच येत नाही याची संवेदना आपल्याला. आपण कोणत्याही पातळीवरती सहजीवन जगायला अपात्र आहोत. संयम, मग प्रत्येक गोष्टीतला संयम आहे ना. मग हा संयम माझ्या जीवनात आला की तो आस्वादामधला पण संयम येतो आणि अभिव्यक्तीतलाही संयम येतो. मला न आवडणारी गोष्ट एखाद्याने सांगितली, मी ऐकून घेतली पाहिजे. मला नाही पटली तर मी माझी अभिव्यक्ती ठामपणाने पण सभ्यता न सोडता केली पाहिजे. का बरं आम्ही बसेस जाळतो? का बरं सरकारी वाहनं जाळतो? का बरं इतरांनी उभी केलेली वाहनं जाळतो? का एकमेकांच्या अंगावर दगडफेक करतो? का एखादा मुलगा एखाद्या मुलीने नकार दिला तर तिच्या अंगावर ऍसिड फेकतो? कारण का संयमाने अभिव्यक्त व्हायचं हे आम्ही शिकवलंच नाही. आणि संयमाने अभिव्यक्त तेव्हा होऊ शकतो, उचितपणाने आस्वाद कसा घ्यायचा हे आम्ही शिकवलं नाही. आम्ही ठरवून टाकलंय तरुण मुलांना हे आवडत नाही, लहान मुलांना हे, शास्त्रीय संगीताच्या बैठकीला आपण मुलांना घेऊन जात नाही. बसवू द्या, कंटाळा येईल, त्याला कळणार नाही. तसंही आपल्याला इतक्या वर्षाचे होऊनही काय कळालेलं आहे? त्यामुळे त्याला काहीच कळालं नाही तर दुःख वाटायला नको. एका अडाण्याच्या पोटी दुसरा अडाणीच जन्माला येणार आहे. महामहोपाध्याय काही येणार नाही ना. त्यामुळं त्याला कळत नाही या गोष्टीचं. ती आपली वंशपरंपरागत संपत्ती आहे, न कळणं. तो ती चालवतोय, त्याला बस म्हटलं पाहिजे. हा गायक कसा गातोय, हे गाणं काय आहे, त्याला वाद्य दाखवायला पाहिजे. आपल्या प्रत्येकाच्या शहरामध्ये शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आहे, पण क्वचितच एखादे आईबाप मला असे भेटतात की जे मुलाच्या हाताला धरून घेऊन जातात आणि शिवाजी महाराजांचा हा अश्वारूढ पुतळा नीट. जय भवानी ही घोषणा फार सोपी आहे. जरा मोठी आवळून बोललं ना तर ह्याच्यापेक्षा जोरात आवाजाची घोषणा देता येते. मग घोषणाने नाही काम होत. कधीतरी आपण असा विचार केलाय का की प्रत्येक गावातल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं तोंड उत्तर दिशेलाच का असतं? आई वडिलांच्याच मनात नाही प्रश्न आला, मुलांच्या मनात कसा प्रश्न आहे? आणि आपल्या हिंदुत्वाची सगळ्यात मोठी लक्षण काय आहे? प्रश्न विचारायचे नाही. म्हणजे निर्बुद्ध समाज आहे का? प्रश्न विचारले पाहिजे, शंका विचारली पाहिजे, आक्षेप घेतला पाहिजे. दुसरी गोष्ट, शिवाजी महाराजांच्या घोड्याचा एक पाय उचललेला असतो. का असतो? दोन्ही पाय उचललेले असतील तर काय अर्थ होतो? चारी पाय जर जमिनीवर टेकून पुतळा उभा असेल आणि त्यावर एखादा सम्राट बसला असेल तर त्याचा अर्थ काय होतो? की त्या शिल्पकाराच्या मनात आलं म्हणून त्यांनी कधी 2 पाय उचलले, कधी 1 पाय उचलला, असं थोडंच आहे. याच्याशी वृद्धापकाळाने मृत्यू आलेल्या महापुरुषाचा घोडा आणि त्याच्यावरची त्याची प्रतिमा कशी असते? युद्धात मृत्यू आलेल्याचे घोड्यांचे 2 पाय उचललेले असतात का 1 पाय उचललेला असतो? जो पराक्रमी आहे आणि शत्रूच्या दृष्टीनं अजित राहिला त्याच्या घोड्याचे पाय, याचं एक शास्त्र आहे, हेच आपल्याला माहिती नाही. शिवाजी महाराज की जय काय करा? इतक्या जोराने आरडाओरडा करून त्यांना ऐकू थोडंच जाणार आहे? ते इतक्या उंच आहेत आणि इतक्या उंचीवर आहेत की आपल्यासारख्या खुरट्या लोकांच्या जय जयकार त्यांच्यापर्यंत जाणं शक्य नाही. त्यांच्या उंचीवरती जाऊन आपण जर हाक मारली, कुजबुजलो तरी ऐकू जाईल. मग मी आस्वाद नाही शिकवला, उचित अभिव्यक्ती नाही शिकवली, मी उत्तरदायित्व नाही शिकवलं. मी कोणाला तरी उत्तरदायित्व आहे आणि सगळ्यात श्रेष्ठ उत्तरदायित्व ते देवळात जाऊन थोबाडीत मारून घेणं, याला मी काही उत्तरदायी म्हणत नाही. सारख्या अपराध भाव, वेद ह्याला मान्यता देत नाहीये. तौबा मेरी तौबा असं नसतं. हा हिंदुत्वाचा, हिंदू जीवनाचा, भारतीयत्वाचा स्पर्शच नाही. हे तोंडात स्वतःच्या मारून काय घ्यायचंय? मी जर काम उत्तम करतोय आणि तू सोपवलेलंच करतोय तर मी रोज तुझ्या समोर येऊन पायाही पडलं कशाला पाहिजे? वेद म्हणतो की त्यांनी तुला इथे नेमलेलं आहे उत्तम माणूस निर्माण करणारी व्यवस्था शक्तिशाली करण्यासाठी. ती कर. रोज देवळात जायची गरज नाही. आणि देवळात जाऊन काय करतोय तू? आपला अभिजात भिकारीपणच पुन्हा एकदा स्थापित करतोय ना. एक तरी मंदिरात जाणारा माणूस तुला काय पाहिजे पांडुरंगा असं विचारतो का? मला काय पाहिजे? मी आपल्याला सांगतो ऑन बिहाफ ऑफ पांडुरंगा, मी पंढरपूरचा आहे मूळ.
पांडुरंगाच्या मंदिराच्या शेजारी माझं घर आहे. रुक्मिणीचं आणि माझ्या बायकोचं कचरा आणि सांडपाणी एकमेकीच्या दारात टाकण्यावरून रोज भांडणं होतं. त्यामुळे मी तुम्हाला अगदी आतली माहिती सांगतो, सगळे देव दिवाळखोरीत निघाले आहेत. आता काही मागायला जाऊ नका, द्यायला जा, द्यायला जा आणि सांगा की मी हे करणार आहे, मी तुझं काम करतोय. आणि मग हे सगळं उत्तरदायित्वाच्या नात्याने करायचं. तर वेद असं म्हणतात, मूर्ती, मठ, मंदिर, आश्रम, गुरु योग्य आहे, छान आहे. तुझ्या सत्सद विवेक बुद्धीला तू उत्तराधिकारी आहेस. तुझं मन काय म्हणतं. आणि मग उत्तराधिकाऱ्याबरोबर या सगळ्या गुणांची गुंफण ज्या दोरीत केली जाते ती दोरी आहे अनुशासन, शिस्त. कुठली शिस्त आहे, कोणतं अनुशासन आहे. आता वडीलधारी माणसं आली तर पाय पसरून बसलेली नातवंड पाय जवळ नाही घेत. आता वडीलधारी माणसं आली किंवा अतिथी आपल्या घरात आला तर सोफ्यावरून उठून दार उघडून नमस्कार करून या असं म्हणायची रीत आपण विसरलोय. आपण सोफ्यावरूनच म्हणतो, एका हाताने रिमोटने फक्त व्हॉल्यूम कमी करतो, या या, म्हणजे आपल्याला आवडलेलं नसतं, तो आलाय पण या या म्हणतो. ज्या घरातला ग्रहस्थ आलेल्या माणसाचं उठून स्वागत करू शकत नाही, त्या माणसाच्या म्हातारपणात त्याची पुढची पिढी त्यांना सन्मान देईल असं वाटतं काय. माणसाने माणसाला माणसासारखं वागवलं पाहिजे आणि प्रत्येक माणसातल्या ईश्वराची नोंद घेतली पाहिजे. असा माणूस तयार व्हायचा तर अनुशासन हवं. आता हे सगळं एका परंपरेत मी सांगितलं. संक्षेपाने आधुनिक विज्ञान काय सांगतं ते बघतो. असा माणूस घडवण्याची जबाबदारी कोणाची? आई आणि बाबा या दोघांची. शाळेतल्या पालक बैठकीला आयांची संख्या किती असते आणि बापांची संख्या किती असते? कित्येक बापांना असं वाटतं का की आपण मुलाच्या शाळेत पालक सभेला गेलो की लोक आपल्याला बायल्या म्हणतील? आपली जबाबदारी फक्त बीज देणं एवढंच आहे का ते झाड निरोगी होण्यासाठी काही प्रयत्न करणं आहे? बाप होण्याचा अर्थ काय आहे? सगळी कटकट बाईच्या गळ्यात टाकणं आणि आपण उंडारणं. धिक्कार असो अशा पुरुषत्वाचा. आधुनिक मानसशास्त्र आणि शिक्षणशास्त्र असं सांगतं आणि क्लिनिकल सायकोलॉजिस्ट असं सांगतात, नो डाऊट चिल्ड्रेन लव्ह देअर मदर्स बट दे वॉन्ट देअर फादर्स. याला मानसशास्त्रामध्ये फादर हंगर म्हटलंय. प्रत्येक मुलामुलीमध्ये बापाच्या सहवासाची ओढ असते. बाप संकटांना सामोरं कसं जायचं, व्यवहारामध्ये धीटपणाने कसं उभं राहायचं हे शिकवतो आणि आई हळुवारपणाने समाज संघटित कसा करायचं हे शिकवते. दुःख झालं तर आई आहे म्हणून ठेच लागली की आपल्या तोंडून येतं आई ग, आणि मोठा साप दिसला तर बाप रे असं येतं. कोण शिकवतं आपल्याला? ही अपेक्षा आहे बापाकडून. बापाने बापासारखं वागायचं. आता आई बापांना असं वाटायला लागलंय की आपण मुलांना हवं ते आणून दिलं की आपलं कर्तव्य संपलं. महागडी शाळा, त्याहून महागड्या शिकवण्या, त्याहून महागडे ब्रँडेड कपडे, त्याहून महागडं त्यांचं पॉकेट मनी. मी हात जोडून आपल्याला विनंती करतो, तमाम लहान लेकरांच्या वतीनं, त्यांना यातलं काही नको आहे. त्यांना हवं आहे शक्य झालं तर आई वडिलांचा, त्याच्या जोडीनं शक्य झालं तर आजी आजोबांचा, त्याच्या जोडीनं शक्य झालं तर काका काकू मामा मामींचा एक प्रेमळ सहवास. मी फ्रँकफुर्टच्या रस्त्यावरती माझ्या मित्राबरोबर, जर्मन मित्राबरोबर जात असताना एक मोठं होर्डिंग पाहिलं. एक तरुण मुलाला थोडा प्रौढ माणूस मिठी मारतोय असं जर्मन भाषेत काहीतरी लिहिलं होतं. इथे मुंबईच्याच ग्लॅक्सोमध्ये असणारा एक प्रोजेक्ट इंजिनियर तिकडे होता, तो माझा मित्र होता, त्यामुळे त्याबरोबर फिरताना मी म्हटलं हे काय लिहिलंय? पोस्टर तर मला वेगळं वाटतंय. एक प्रौढ एका तरुण मुलाला मिठी मारतोय, बाजूला लिहिलंय प्रश्नचिन्ह आहे, त्यामुळे कळलं की प्रश्न आहे. काय आहे? तर तो म्हणाला की त्यांनी जर्मन भाषेमध्ये असं लिहिलंय, तुम्ही शेवटी लास्ट टाइम तुमच्या तरुण मुलाला कधी मिठी मारली होती? त्यावेळेला माझा मुलगा 28-29 वर्षाचा असेल. माझ्या असं लक्षात आलं की 26 वर्षापूर्वी मारली होती. येरुदईचं तेरुदई घालणं म्हणजे त्याला सातत्याने उपदेश करत राहणं आहे का मिठी मारणं आहे?
आणि माझ्या लक्षात आलं की याचा अर्थ काय होतो. मग मी हे पुस्तक वाचलं की फादर हंगर, वडिलांच्या सहवासात राहण्याची, आईच्या सहवासात राहण्याची, त्यांच्या स्पर्शाची भूक आहे या मुलांना. आपण सगळे आई बाबा आणि आजी आजोबा इतके बदमाश आहोत की आपण घटस्फोट झाल्यानंतर बायकोला पोटगी देऊन तिची व्यवस्था करतो ना, तसं वस्तू देऊन पोरांच्या प्रेमाच्या नुकसानाची भरपाई करतो. वी आर क्रिमिनल्स. कारण का घर माणूस निर्माण करण्यासाठी असतं, तर मला काहीतरी केलं पाहिजे हे विसरून गेलो आपण. मानसशास्त्राने पुढे जाऊन असं सांगितलं की 24 तास मुलांच्या बरोबर राहण्याची आवश्यकता नाही. पुढे सांगितलं त्यांनी, नाहीतर ती तुमच्यासारखीच होतील. थोडं त्यांना त्यांच्या पद्धतीने होऊ द्या. ते असं म्हणतायत की तुम्ही जो सहवास द्याल तो अव्यभिचारी सहवास असला पाहिजे. याला म्हटलंय क्वालिटेटिव्ह प्रेझेन्स. मुलाला फिरायलाही घेऊन गेले आणि मैत्रीण भेटल्यावर तिच्याशी 10 मिनिट बोलले आणि 15 मिनिटांनी घरी घेऊन आलं. त्या मुलाला मिळाली 5 मिनिट. आणि त्या मुलाला हे कळतं की माझ्या बरोबर फिरायला निघालेल्या आईनी माझ्या हिश्श्याच्या 15 मिनिटातली 10 मिनिटं मैत्रिणीला दिली आहे. हा तिने माझ्याशी केलेला व्यभिचार आहे. मी का तिच्याशी प्रामाणिक राहू. वडील मुलाबरोबर फिरायला जातात आणि ऑफिस मधले बकवास मोबाईलवरच्या संभाषणांना ते सामोरं जातात. अरे तू 8 तास ऑफिसमध्ये बसून काही देशाचं भलं झालं नाही, आता घरी आल्यानंतर मग हे इन्क्रीमेंट ते इन्क्रीमेंट, मग असं मिळणार का ही सवलत, मग ते पूर्वलक्षी आहे का पश्चिमलक्षी आहे याच्यावर बोल. आणि मुलगा चुकलेला अनाथ मूल एखाद्या दयावंताने कोणीतरी हातात धरून ठेवावं तशा पद्धतीनं आपल्या बापाकडे पाहत असतो. हा नाव लावण्यापुरता बाप आहे. मी अर्धा तास दिलाय, अर्धा तास तुझ्याशिवाय माझ्या डोक्यात दुसरा विषय नाही. इतक्या अव्यभिचारीपणाने त्या मुलांशी आपण जेव्हा बोलायला लागू तेव्हा तुमच्या लक्षात येईल की एक माणूस निर्माण व्हायला लागलाय. मी एक छान प्रसंग वाचला होता, संभवतः तो खरा आहे. एका मोठ्या सरकारी अधिकाऱ्याने 5-7 दिवस रजा काढली आणि रजा काढल्यानंतर त्याच्या मनात आलं की छोट्या चिमुरडीला रोज रात्री कुशीत घेऊन गोष्ट सांगावी. गोष्ट सांगणं अशी पण एक पूर्वी परंपरा होती आपल्या देशात. आजी आजोबा नावाची एक व्यवस्था असे, ती गोष्ट सांगत असे. आता आजी आजोबा सिनियर सिटीजन झाल्यापासून रडगाण्यांशिवाय दुसऱ्या गोष्टी त्यांना येतात की नाही येतात कोणास ठाऊक. मला क्षमा करा, पण मला सत्य सांगायची आज्ञा केलेली आहे माझ्या गुरुनी, त्यामुळं मी सांगतोय. गोष्टी सांगतात. जिजाबाई साहेबांनी गोष्टी सांगून शिवराय घडवले, कौसल्या सुमित्रेने गोष्टी सांगून राम घडवले, यशोदा नंदबाबांनी गोष्टी सांगून श्रीकृष्ण घडवले. आपण ATM मशीन्स घडवायला लागलो. दाबलं की पैसे, दाबलं की पैसे. करू नका असं. म्हणून जे आलेले नाही आहेत त्यांच्यासाठी हा निरोप आहे. तुम्ही तुमच्यावर घेऊ नका अजिबात. तसंही आपण हिंदू लोक चतुर आहोत. काहीही असेल तर ते आपण सोडून सगळ्यांसाठी असं मानत असल्यामुळं आपण फार सुखी आहोत. असलं सुख शत्रूलाही न लाभो असं मी म्हणेन. रोज गोष्ट सांगतो. रजा संपत आली तेव्हा त्यांनी काय केलं, एका कॅसेटवर गोष्टी रेकॉर्ड केल्या. थोडं मध्ये मध्ये संगीत पण टाकलं. मुलगी आली, बाबा आज गोष्ट सांग. तो म्हणाला उद्या मला ऑफिसला जायचंय, तर काही फायली मला हाता वेगळ्या करायच्या आहेत, पण एक सरप्राईज. आणि त्यांनी ती सीडी लावली. ती सगळी सीडी ऐकली मुलीने. छान आहे म्हणा. दुसऱ्या दिवशी तर कामाचा दिवस, झोपायला मुलगी बाबाजवळ गेली त्याआधीच तिने ती सीडी घेतली फेकून दिली. सीडी ने कॅसेट जुन्या काळातली. मग वडील म्हणाले असं बरोबर नाही. तू तर म्हणाली ना काल छान आहे, त्यात संगीत घातलंय, खूप गोष्टी आहेत. ती म्हणाली की ही कॅसेट फारच छान आहे बाबा, त्यातलं संगीत पण फार छान आहे, मला तर असं डोळ्यासमोर दिसतं. मग म्हणाला ती कॅसेट ऐकायला का तू तयार नाही. तिने दिलेलं उत्तर असं होतं की बाबा कॅसेट खूप छान आहे, पण कॅसेटच्या कुशीत मला झोपता येत नाही. मुलांना काय हवं आहे नीट लक्षात घ्या. मुलांना कॅडबरी खरंच नको आहे, मुलांना ब्रँडेड कपडे नको आहे. मुलांना हवं आहे विश्वासाने जवळ घेणारं एक परिपक्व नातं, की ज्या नात्यातून एक माणूस निर्माण होईल ज्याचं अधिष्ठान अनुशासन असेल.
हे मात्र कृपा करून. आत्ता आपल्या घरामध्ये हा देव तो देव कशाची उपासना चालली नाही, तुमच्या माझ्या कुटुंबात कुमारोपासना चालली. म्हणजे पोरांचे चोचले पुरवणं हेच जणू काही पालकत्व आहे असं आपल्याला वाटतंय. कृपा करून असं करू नका. एका घरी पहाटे पोचलो मी, संध्याकाळी व्याख्यान होतं. मी घरात पोचलो तेव्हा त्या घरातला मुलगा शिकवणीला चालला होता. तो दारामध्ये सायकल घेऊन निघाला. मी तोपर्यंत हातपाय बॅग वगैरे ठेवली. वहिनीने चहा केला होता, तो चहा घेत होतो. तेवढ्यात त्या बावलीचं लक्ष गेलं की मुलगा शिकवणीला चाललाय. तिने बोलवलं त्याला, इकडे. तो पाय आपटत आला आणि काय आहे असं एकदम. तर ती म्हणाली की आवाज खाली, आईशी बोलतोयस तू हे लक्षात ठेव. आवाज एकदम खाली. तो म्हणाला, अगं आई उशीर झाला तर मला शिकवणीत घेणार नाहीत शिक्षक. ते म्हणाले, आजची शिकवणी बुडू दे, पहिल्यांदा आज जा, पांघरुणाची घडी नीट घाल. तो गेला, पांघरुणाची घडी घातली. तो गेला. मग मी आंघोळ पूजा काय जे आहे. पोहे खायच्या वेळेला त्याची शिकवणी संपली. तो आला, पोहे खायला बसला, हातपाय धुवून तोही आला. बशी पुढे ओढली त्याने, आईने ती बशी परत मागे ओढली. ते म्हणे, उठ आता काय आहे म्हणे आई. मग भूक लागली. बरं त्याला ते आवडायचे पोहे, असे बटाटे वगैरे टाकलेले. आज जा परत, पांघरुणाची घडी नीट घालून जा, नीट घाल नीट. तो गेला आत. मी म्हटलं, वहिनी अहो सकाळी ते लेकरू नुसतं कब्बर दूध पिऊन गेलं, भूक लागली असेल. त्या म्हणाल्या, संध्याकाळी टोपीवाला तुमचं व्याख्यान आहे ना, तिथे काय शहाणपण सांगायचं आहे ते सांगा, मला नका ऐकू तुमचं. असं म्हणत नाही. असं म्हणतो का आपण? नाही म्हणत. पण मनात असंच असतं आपल्या, म्हणायचं आहे. तर त्या म्हणाल्या, मला कळत नाही का विवेकजी, त्याला आवडतात तसे पोहे केलेत मी मुद्दाम त्याच्यासाठी, 4 घास जास्त खावेत. पण मी काय तुमच्यासारखी बुकं पडलेली बाई नाही आहे. मी साधी आई आहे. मला कळत नाही तत्वज्ञान काय आहे. पण मला इतकंच कळतं, ज्या पोराला पांघरुणाची घडी नीट घालता येत नाही त्याला आयुष्याची घडी पण बसवता येत नाही. एवढंच लक्षात ठेवून मी त्याला ते सांगितलं. मागितलेली गोष्ट देते ती आई, दाई. मागितलेली गोष्ट पांडुरंग शास्त्री आठवल्यांचं वाक्य आहे. मागितलेली गोष्ट देते ती दाई आणि नको असलेली गोष्ट न देता नाही म्हणते ती आई. आपण हो म्हणण्यापेक्षा नाही म्हणायला शिकूयात. स्वतःच्या भोगाना, स्वतःच्या स्वार्थाला, स्वतःच्या दिमाखाला पण नाही म्हणूया. आणि चला, माणूस निर्माण करण्याची प्रक्रिया विसरल्यामुळं मुक होत चाललेलं घर बोलकं करू, संवादी करू, संवेदनशील करू आणि माणूस निर्मितीचं विद्यापीठ म्हणून सामर्थ्याने उभं करू. जेव्हा 21व्या शतकाच्या शेवटी विश्व आपल्या दारात हिंदू कुटुंब मागायला येईल, हिंदू घर मागायला येईल, तेव्हा आपण आपलं घर मोकळेपणाने त्याला दाखवू शकलो पाहिजे, देऊ शकलो पाहिजे. कारण का अंतिमतः भारतीय घर तुमचं माझं मिळून जे आहे त्याचा एक संविधानात पहिलं कलम आहे की यथाशीघ्र आपल्या सुसंस्कृतपणाने, सामर्थ्याने, संघटितपणाने भारत मातेला जगाच्या गुरुपदी आपल्याला बसवायचं आहे. तो आपला सनातन संकल्प पूर्ण करण्यासाठी चला आपली घरं संवादशील करूया. धन्यवाद. सरांनी आपले जे विचार या ठिकाणी मांडले, याचे कुठच्याही प्रकारचं भाष्य या ठिकाणी मी करणार नाहीये. फक्त एवढंच म्हणेल की जे मुद्दे आपल्यासमोर उठवलेले आहेत हे अतिशय चिंतनशील आहेत. आपण सर्वांनी आधी चिंतन केलं पाहिजे आणि हा चिंतनाचा विषय आहे. आपण याच ठिकाणी आज थांबणार आहोत. उद्या या ठिकाणी जे राजीव खांडेकर ABP माझे संपादक आहेत, त्यांचं महाराष्ट्राचे राजकारण कुठून कुठल्या दिशेने या विषयावरती व्याख्यान होणार आहे. आपण सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय. जय हिंद, जय महाराष्ट्र.